फाउंडेशन कोर्सच्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आजच्या सत्रामध्ये अगदी काही मिनिटं थोडासा मी तुमच्याशी बोलणार आहे. पण त्यानंतर आठवण करून देतो आधी की आजचं पूर्ण सत्र हे मुख्यतः तुमच्या शंका किंवा तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुम्हाला जे काही म्हणायचं आहे, मला विचारायचं आहे, हाच आजचा मुख्य विषय आहे. आणि त्यात सुद्धा फोकस मुख्य असावा लागणार आहे आपल्या प्रॉस्पेक्टसवर. इथे मला दिसते एक विद्यार्थिनी अशी नमस्तेची पोज घेऊन आहे, गार्गी. याचं कारण तिच्या लक्षात आहे की माझी पण सुरुवात होणार ते खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच हा असा एक छान नमस्ते करून आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा, ज्या मुळात कायम आहेतच, पण पुन्हा एकदा आता ठरल्याप्रमाणे शनिवारी 12 वाजता माझं सत्र, त्या निमित्ताने तुम्हाला त्या शुभेच्छा पोचत्या करतो तुमच्याकडे. इथे झूम मध्ये पण सत्र घेताना मी समोर मुद्दाम ज्याचं नाव गॅलरी व्ह्यू असा असतो असा ठेवतो. गॅलरी व्ह्यू म्हणजे तासाला असलेले विद्यार्थी दिसतात समोर. ती एक शिक्षक म्हणून, एक मास्तर म्हणून माझी गरज आहे की मला मुलं मुली दिसावे लागतात. मुख्य म्हणजे ते हसतमुख आहेत, प्रसन्न आहेत, खुश आहेत असं दिसावं लागतं. तर तसे मला आता माझ्या गॅलरी व्ह्यू मध्ये मुलं मुली इतकी छान प्रसन्न हसताना दिसतायत, तरच मला तास घेण्यात मजा आहे. अशी मजा म्हणजे खरा आनंद. तर असा तो आनंद मिळवत आपण हा तास घेऊया. तेव्हा सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. तुम्हाला मी म्हटलो तसं एक 4-5 मुद्दे आधी सुरुवातीला मी बोलणार आहे. पुन्हा एकदा त्यातली आठवण करून देतो. याच्या आधीच्या आठवड्यातल्या शनिवारी माझं तुमच्यावर सत्र नव्हतं आणि त्याच्या आधीचा म्हणजे आपला कोर्स चालू झाला तो 26 जुलैचा रविवार. तर मी त्या पहिल्या सत्रालाच तुम्हाला एक होमवर्क दिला होता आणि त्या होमवर्क बद्दल म्हणालो होतो की हा चाणक्य मंडल परिवारातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा होमवर्क, फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट होमवर्क असं आपण त्याला नाव ठेवलंय. तो म्हणजे मनापासून काळजीपूर्वक प्रॉस्पेक्टस वाचणे. ते वाचत असताना आपल्या हाताशी वही पेन असलं पाहिजे, पेन्सिल कागद, आणि चक्क आपण त्या प्रॉस्पेक्टसच्या आता फिजिकल कॉपी प्रत्यक्ष म्हणजे त्याला हार्ड कॉपी म्हणतात, ती मिळाली तर अंडरलाईन करत. पण जर तुम्ही चाणक्यमंडल.org वर जाऊन पाहत असाल तर वही पेन मध्ये नोट्स घेत आणि तिथे होमवर्क पूर्ण नाही होत. आत्ताच्या तासाला जेव्हा तुमच्यातले ज्याला कोणाला काही विचारायचं आहे, म्हणायचं आहे, सांगायचं आहे, ते जेव्हा कळवतील आणि मी त्याच्यावर बोलेन, त्याला म्हणायचं होमवर्क पूर्ण झालं. आजच्या सत्राची पद्धत जी काही जणांनी करणं चालू पण केलंय ती म्हणजे या झूमला खाली चॅट बॉक्स असते. आपल्याला जे म्हणायचंय, विचारायचंय ते त्या चॅट बॉक्स मधनं सांगायचं. आणि तरी सुद्धा समजा कोणाला असं वाटलं की मला बोलूनच दाखवायचंय, तर झूम मध्ये हँड रेझिंगची पद्धत असते आणि मग आपलं हे सत्र त्याच्यावर लक्ष ठेवत त्याच्या तांत्रिक व्यवस्था करणारे आपले सहकारी असतात, ते मग तुमचा माईक ऑन करतील आणि तुम्हाला सुचवतील की आता बोला. पण मी सुचवतोय की बेस्ट शॉट जो येणं चालू झालंच आहे की चॅट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया पाठवणं चालू करा. तशा मला इथे पाठवताना चालू केलेल्या दिसतातच आहेत. मी खरोखर अशी आशा करतो आणि त्याच्याच बरोबरीने अशी अपेक्षा ठेवतो की तुम्ही चाणक्य मंडलचं प्रॉस्पेक्टस खरंच काळजीपूर्वक वाचलं असेल.
मी तुम्हाला मागच्या सत्राला म्हणालो की हा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा होमवर्क का आपण. मी तुम्हाला 2 कारणं सांगितली. एक कारण, जो चाणक्य मंडल मध्ये आला आहे, जो जी, त्याचं चाणक्य मंडल मधलं येणं आणि आल्यानंतरचं कंटिन्यू होणं हे समजून उमजून पाहिजे. यासाठी की आपण चाणक्य मंडल परिवारात आलो म्हणजे कुठे आलो नेमकं. ती काही एक केवळ बिल्डिंग आहे का? का आता हे झूम सॉफ्टवेअर वापरून आपण जे सत्र घेतो ते आहे का? का काय आहे चाणक्य मंडल, काय आहे? तर आलात आनंदच आहे, म्हणून शुभेच्छा आहेतच. पण आल्यानंतर तरी समजावून घेणे की आपण कुठे आलो, ते का आलो. म्हणून आपलं प्रॉस्पेक्टस काळजीपूर्वक वाचायचं, कारण आपलं प्रॉस्पेक्टस हे काही नुसतंच एका कोचिंग क्लासची बुवा काही माहिती द्यावी आणि त्या कोचिंग क्लासचे काही कोर्सेस असतात असं नाहीये. ए टू झेड नेमकं चाणक्य मंडल काय आहे हे स्पष्टपणे, पारदर्शकपणे आपण त्या प्रॉस्पेक्टस मध्ये मांडलेलं आहे. तेव्हा तुम्ही ते खरंच वाचलं असेल आणि मला गॅलरी व्ह्यू मध्ये जी मुलं मुली दिसतायत त्यांच्या प्रतिक्रियावरनं तरी वाटतंय की वाचलंय तुम्ही, म्हणजे ती आनंदाची गोष्ट आहे. आणि चॅट बॉक्स मध्ये आकडा वाढत चाललेला म्हणजे संख्या म्हणजे प्रश्न किंवा प्रतिक्रिया, हे लक्षात घ्या. तुम्ही मला फक्त प्रश्न पाठवायचे तसं अजिबात नाहीये. कोणाला तरी काहीतरी म्हणायचंय त्या निमित्ताने. अगदी मला कळवायचंय की यायला सर तुम्ही वैताग दिला, म्हणून नाईलाज म्हणून ते वाचलंय प्रॉस्पेक्टस. पण खरं म्हणजे ते प्रॉस्पेक्टस भेळ खाण्याच्या लायकीचं आहे, असं म्हणायचं असलं तरी चालेल. किंवा समजा ते वाचलं आणि त्यातले एखादी कन्सेप्ट, एखादा शब्द, एखादं वाक्य, एखादं नाही आपल्या लक्षात आलं की ते काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. हा, आणि पटलं नाही तरी चालेल, हे सांगतोय की काहीतरी एखादं पटलं नाही आपल्याला, म्हणा तसं, मग मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न करीन, मग आपण ठरवूया. पण हा आपण पहिला आणि सगळ्यात महत्वाचा होमवर्क, म्हणजे अजून फाउंडेशन कोर्स मध्ये पुढे आहेत बरं का होमवर्क, सत्रांच्या मध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत. आता ते झूम मधनं हा फाउंडेशन घेताना हे करावं लागणार की आता आपापल्या जिथे तुम्ही सेटअप केलाय तुमचा, तिथे आता ही सांगतो ही ऍक्टिव्हिटी करा. वर्ग असला तर असे वर्गात समोर करत असतात आणि लक्ष ठेवता येतं आणि मग त्याच्यावरचं भाष्य आहे. तरी पण आपण फाउंडेशन मध्ये हे सुचवणार आहोत की आता अशी अशी ऍक्टिव्हिटी करा. तेव्हा नुसते तुमचे प्रश्न पाठवा असं नाहीये. तर समजा सगळ्यातला मिळून एखादा आपल्याला नाही पटला, तरी सुद्धा ते न पटलेलं पण सांगा मोकळेपणाने, आणि मग त्याच्यावर मला जे म्हणायचे ते म्हणेन. कारण आपण जी 2 सूत्र सांगतो की हा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा होमवर्क का, काय वर्णन आहे पहा त्याचं, की हा पहिला आणि पहिलाच होमवर्क हा अख्ख्या कोर्स मधला सगळ्यात महत्वाचा आहे. एक कारण, चाणक्य मंडल समजावून घेणे. पण दुसरं कारण, तिथे एक प्रकारे फाउंडेशन कोर्स चालू झाला आणि तो ज्यांच्या लक्षात येईल, नंतर तुमचे प्रश्न काय आहेत हे मी पाहीन आणि नाहीतर तुम्हाला 2-3 गोष्टी सांगीन. तेव्हा या निमित्ताने मी तुम्हाला आठवणही करून देतोय, मागच्या वेळी म्हणलो तरी पुन्हा एकदा आठवण करून देतोय. सूत्राचे इंग्लिश शब्द आहेत इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग, समजण्याचा आग्रह धरणे. हे मी तुम्हाला अभ्यासाचं सुद्धा, आणि अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास नाही, कुठलाही अभ्यास, कुठलाही. पुढे फाउंडेशन कोर्स मध्ये तुम्ही ऐकणार आहात की समजा आपल्यातला कोणी ठरवलं की करिअर नृत्यामध्ये करायचंय, कोणाला पेंटिंग मध्ये करायचंय, कोणाला अभिनयामध्ये करायचंय, कोणाला शिक्षक प्राध्यापक व्हायचंय, कोणाला पत्रकार व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, समाजाची सेवा करणारा पूर्ण वेळचा कार्यकर्ता व्हायचंय, तर बहुसंख्य जणांना कुठेतरी पुढे युपीएससी किंवा एमपीएससी देऊन शासनामधला अधिकारी व्हायचंय आणि चाणक्य मंडल मधनं तयारी करून अधिकारी व्हायचंय, याचा अर्थ गृहीत आहे आणि अपेक्षा आहे की स्वच्छ आणि कार्यक्षम असा अधिकारी व्हायचंय. त्या स्वच्छ आणि कार्यक्षम अशा अधिकाऱ्याला चाणक्य मंडल परिवारातला शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी. असं आपल्याला जे काही व्हायचंय त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये
आणि सगळा अभ्यास करण्याकरताच हे महत्वाचं सूत्र आहे, समजण्याचा आग्रह धरणे. समजण्याचा, इन्सिस्ट ऑन अंडरस्टँडिंग, समजण्याचा आग्रह धरणे. तुमच्या ह्याच्यानंतर मी आणखीन दोन तीन मुद्दे बोलून आधी मी तुमचे प्रश्न किंवा चॅटबॉक्स मधले तुमच्या प्रतिक्रिया पाहणार आहे. ते करून हाताशी वेळ उरला असं वाटलं तर आजच्या तासाच्या शेवटाकडे मी तुम्हाला, मला माझ्या शाळेच्या काळामध्ये काही अनुभव आले आणि ज्यातनं आपोआपच लक्षात आलं की अरे मुद्दा समजण्याचा आग्रह धरला पाहिजे. त्याच्या गंमतशीर म्हटलं तर पण मला खूप शिकवून गेलेल्या अशा गोष्टी मी सांगेन. पण आधी आजचं काम आहे हे पहिले 2-3 मुद्दे आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया, त्या मी चॅट बॉक्स मध्ये मी जाऊन एक एक प्रतिक्रिया तुम्हाला सांगीन काय आहे, कोणाची आहे. असला प्रश्न त्यातला तर त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर थोडक्यामध्ये तुम्हाला देईन. तेव्हा आजचं काम वाचून आलेल्या प्रॉस्पेक्टस विषयीची सर्व चर्चा करणे. पण मी तुम्हाला सहज 1-2 मुद्द्यांची आठवण करून देतो. आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे तो. कारण आता 2 किंवा 3च दिवसांपूर्वी देशाचं नवीन शिक्षण धोरण सुचवणारे करा. तुम्हाला पुढे कोणत्याही क्षेत्रामध्ये जायचं असलं तरी हे जे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शिक्षण धोरण, ते लक्षात घेऊन मी 2 दिवसांपूर्वी आधी एक सत्र घेतलंय. तो भाग 1 झाला आणि आता मंगळवार 11 ऑगस्ट म्हणजे परवा राष्ट्रीय शिक्षण धोरण भाग 2 मी घेणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन कोर्स असला आणि तो फक्त वीकेंडला असला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये यायला परवानगी आहे. त्याचा तुम्हाला कोड आणि हे मिळेल आणि जरूर त्याच्यामध्ये जॉईन व्हा. मी भाग 2 घेणार आहे की ज्याच्यामध्ये उरलेलं राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि त्यानंतर त्याच्यावरचं माझं भाष्य असं मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या प्रश्नांकडे भाग 1 जर कोणाचा मिस झाला असेल तर तो युट्यूबवर आपला चॅनल आहे, चाणक्य मंडल परिवार असाच चॅनल आहे. तर भाग 1 जो मी आता 2 दिवसापूर्वी घेतला तो जर मिस झालेला असेल तर युट्यूबच्या आपल्या चॅनलवर जा. तिथे थोडंसं शोधायला लागेल, ते शोधा आणि तो भाग 1 पहा. म्हणजे मंगळवारी भाग 2 तुम्हाला आणखीन समजायला आणि म्हणजेच मजा यायला मदत होईल. तुमच्या प्रश्नांकडे वळण्यापूर्वीचा तूर्त शेवटचा मुद्दा आणि मग मी चॅट बॉक्स उघडून पाहणार तुम्ही काय काय म्हटलंय त्याच्यामध्ये. हा, चाणक्य मंडल परिवार मधलं वर्ष चालू झालं आणि आपले 4 मुख्य कोर्सेस, तर मुख्य म्हणजे त्याला आपण म्हणतो फ्लॅगशिप म्हणजे मुख्य कोर्सेस, तर ते 4ही चालू झाले की सर्वच्या सर्वांसाठी माझी 6 व्याख्यानं असतात. त्या 6ला मिळून आपण नाव ठेवलंय अधिष्ठान मालिका. तर अधिष्ठान म्हणजे विचारपूर्वक एखादी गोष्ट सुरू करणे. ती अधिष्ठान मालिका पुढच्या शनिवारपासून चालू होते आहे. तिच्यामध्ये अर्थातच महत्वाचे विषय असतात आणि त्याचं मी स्वरूप हे ठेवणार आहे की 1.5 तासाच्या सत्रापैकी 1 तास मी बोलणार आणि अर्धा तास तुमच्या प्रश्नांच्यासाठी ठेवणार आहे. ते प्रश्न चॅट बॉक्स मध्ये तुम्ही पाठवायचे आणि मग मी ते पाहून त्याची तुम्हाला उत्तरं देणार आहे. असे 6 विषय की जे कोर्स कोणताही असू देत, सगळ्यांच्या करताचे बेसिक मुद्दे आहेत. असे एकेका वेळी एक एक मुद्दा, उदाहरणार्थ आत्ता कदाचित सांगण्याने तुमच्या लक्षात येणार नाही तर त्याचं नाव आहे स्वची ओळख, नॉलेज ऑफ द सेल्फ. तर त्याच्यात ही शिक्षण पद्धती आत्ताची, तिच्यात सुद्धा हे सूत्र स्वीकारले. त्याचं नाव आहे उत्तमता आणि प्रतिभा. असं करत एकूण 6 सत्र आहेत. सगळी 6 काय आहेत मी सांगत नाही. आता सांगण्याचं कारण हे की त्या सत्रांमध्ये पण मनापासून सहभागी व्हा. विशेषतः फाउंडेशन कोर्स तुम्हाला, आणि दुपारी मी प्रिपरेटरीचा तास घेणार आहे त्यांनाही सांगेन की अधिष्ठान मालिका यूपीएससी एमपीएससी ला सुद्धा महत्वाची आहे, फंडामेंटली महत्वाची आहे, पण ती जास्त विषयाला धरून तुमच्या 2 कोर्सेस करतात. त्यामुळे आजच मी तुम्हाला त्याविषयी सांगतोय की ते नाईलाज म्हणून सहभागी होऊ नका. आणि आता कोर्स जॉईन केलाय तर त्या कोर्समध्ये जी सत्र तसं नाहीये, तर एका प्रसन्न मनाने
आनंदी मनाने त्याच्यामध्ये सहभागी व्हा. मी तर तुम्हाला हे पण सांगतो की ही अख्खी अधिष्ठान मालिका आपल्या चाणक्य मंडल परिवारच्या YouTube चॅनलवर आहे. मग आता अनायसे या लॉकडाऊनमुळे आणि अजून सगळा लॉकडाऊन उठलेला नाहीये, विशेषतः शैक्षणिक लॉकडाऊन अजून उठला नाहीये. ऑगस्ट महिन्यामध्ये अजून कळायचं आपल्याला की आपली प्रत्यक्ष वर्ष कशी चालू होणार. नाहीतर आता कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि शाळांना सुद्धा सांगण्यात आलं की शक्यतो तुमच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटीज घ्या आणि त्याला तासांच्या मर्यादा आखून देण्यात आलेत की लहान मुलं असली तर किती वेळ त्यांचं ऑनलाईन घ्यायचं, वयाने थोडी मोठी झाली तर किती वेळ. तर मी सगळ्यांना सुचवेन की मी अधिष्ठान मालिका घेणार आहे पुढच्या शनिवारपासून. तरी सुद्धा तुम्ही चाणक्य मंडलच्या YouTube चॅनलवर जाऊन जर कानामध्ये हेडफोन घालून आधी ऐकून ठेवलं, पहा मी खात्रीने सांगतो की तुम्हाला ते ऐकताना सुद्धा मजा येईल आणि ते ऐकून जेव्हा तुम्ही मग माझं सत्र ऐकाल त्याला माझं म्हणणे जास्त मजा येईल, आणखी मजा वाढेल. मजा म्हणजेच आनंद. आनंद जो माझा आग्रह असतो की आनंद असला पाहिजे, हे काहीतरी मारून मुटकून करण्याची गोष्ट नाहीये. त्यामुळे पुढच्या शनिवारपासून अधिष्ठान मालिका चालू. पहिला विषय स्वची ओळख. मन, बुद्धी, कागद आणि पेन असं घेऊन आपण आपल्या लॅपटॉप किंवा आपल्या कॅमेऱ्याच्या समोर बसलेले असायला पाहिजे आणि जसे छान प्रसन्न चेहरे मला आता माझ्या गॅलरी व्ह्यू मध्ये दिसत आहेत तसेच छान प्रसन्न चेहरे ठेवून आपल्याला अधिष्ठान मालिका आपल्याला एन्जॉय करायची आहे. आता मी चॅट बॉक्स ओपन करून तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत अनेक जणांनी नमस्ते केलंय. तेव्हा प्रथमेश, विराज, ओंकार, माऊली, सई या सर्वांनी नमस्ते केलंय. तर त्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांनाच माझं नमस्ते. अन्वीनी कळवलंय की ऐकू येत नव्हतं तर आता एव्हाना ऐकू येत असेल, कारण तिने तसं कळवल्यानुसार आमच्या ह्या जो टेक्नॉलॉजीची व्यवस्था करतो त्यांनी कळवलंय की डिव्हाइस ऑडिओ जोड. तर नंतर हा ओके तिने के मस्त अन्वीनी के म्हणजे ओके म्हणतात त्याला. आता हा आदेश म्हैसाळकर सुद्धा नमस्ते म्हणतोय. माऊली इंगोलेनी तर रामकृष्ण हरी असं कळवलंय. त्या सईला तिने हो सर असं म्हटलंय. माऊलीनी म्हटलंय की गुरुकुल पद्धतीमध्ये शिकायला मिळणं हे आमचं भाग्य आहे सर. तर माऊली धन्यवाद. मला पण आनंद आहे आणि मी म्हणालो तसं मला तुमचे चेहरे हसरे दिसले, तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा हसऱ्या असल्या तर त्याच्यामध्ये मला आनंद असतो. आणि चाणक्य मंडल हे आहेच गुरुकुल आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांना लक्षात येईल त्यांना छान आहे, भाग्य आहे. माऊली थँक्यू हा फार वरवरचा शब्द होईल पण मला आनंद वाटला तुझ्या या प्रतिक्रियेने. निरंजन म्हणतो आहे नमस्कार सर, मी बीई दुसरं एसी त्याला एसी म्हणतात, बीईचं दुसरं वर्ष बीईच्या सेकंड इयर मध्ये आहे. डिग्रीच्या लास्ट इयरलाच मला युपीएससी एक्झाम द्यायचे आणि 2च अटेम्प्ट द्यायचे. ईश्वर कृपेने झालं तर ठीक, नाही झालं तर चाणक्य मंडलचा पूर्णवेळ कार्यकर्ता होता येईल का. तर मी निरंजनला शब्द देतो की तुझ्याकरता एक जागा राखीव आहे, तुझ्याकरता राखून ठेवलेली आहे, त्याची तू काळजीच करू नकोस. आणि तुझा हा प्लॅन मला चांगला दिसतोय, ते म्हणजे इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षी फाउंडेशन कोर्स. मी आत्ताच सुचवीन की इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षी प्रिपरेटरी कोर्स कर. इंजिनिअरिंगचं चौथं म्हणजे इंजिनिअरिंगच्याच वर्षी युपीएससीचाही कोर्स करून एका वेळी इंजिनिअरिंग आणि युपीएससी. आणि पहिल्याच त्यांनी लिहिलंय निरंजन तू म्हणतोयस 2 अटेम्प्ट, मी तर म्हणतोय की एकच अटेम्प्ट आहे अशी कल्पना कर आणि पहिल्याच अटेम्प्टला क्लिअर करण्याच्या जिद्दीने दे. म्हणजे त्याला मी नाव ठेवलंय अनिकेत पॅटर्न. अनिकेत म्हणजे आपला अनिकेत मांडवगणे आणि अर्थातच त्याच्या पाठोपाठ गेल्या 10-11 वर्षामध्ये अशी फौजच्या फौज आहे. आणि मला म्हणण्यामध्ये आनंद आहे की इंजिनियर्स पण आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे इंजिनिअरिंगच्या वर्षी युपीएससी देणे आणि पहिल्या अटेम्प्टला ती क्लिअर करणे
यामुळे अर्थात ते ज्या सर्व्हिसला निवडले जाणार त्या सर्व्हिसच्या टॉपमोस्ट पदावर जाणार. तर असा 2009 साली आपला अनिकेत मांडवगणे निवडला गेला. त्याला फॉरेन सर्व्हिस हवी होती. तशी इंडियन फॉरेन सर्व्हिस त्याला मिळाली. मी तुमच्याशी आता बोलतोय तेव्हा अनिकेत आता इंडियन फॉरेन सर्व्हिस मधला वरिष्ठ अधिकारी झाला आहे आणि भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून तो आता व्हिएन्नाला आहे. आणि त्याच्या पाठोपाठ अशी फौज आहे ना आपल्याकडे. तेव्हा निरंजन सकट सर्वांनाच मी म्हणेन की ज्यांच्या मनात युपीएससी किंवा एमपीएससी देण्याचं आहे ते पहिला अटेम्प्ट आपल्या वयाच्या 21व्या वर्षी घ्या आणि आत्तापासून स्वतःला असे घडवा. आत्तापासून तुमचा अभ्यास, तुमची तयारी चालू करा की पहिल्याच अटेम्प्टला क्लिअर करायची. म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये तुम्ही ज्या सर्व्हिसला निवडले जाल त्या सर्व्हिसच्या टॉपमोस्ट पदावर तुम्ही जा. तेव्हा निरंजनसाठी निश्चितपणाने पूर्ण वेळच्या कार्यकर्त्याची एक जागा चाणक्य मंडल परिवारात राखून ठेवली. त्याचा हा करिअर प्लॅन अतिशय उत्तम आहे आणि आपल्याला चाणक्य मंडल परिवार चालवायला ज्यांच्यापाशी ती बुद्धी आहे, ज्यांच्यापाशी चारित्र्य आहे, ज्यांच्या मनामध्ये भारत मातेची सेवा करण्याची भावना आहे, अशी माणसं हवीच आहेत. पण अशीच माणसं चाणक्य मंडलपेक्षा जास्त देशाला हवी. तेव्हा माझी पहिली शुभेच्छा या निरंजनला ही राहील की चाणक्य मंडल मधली पूर्ण वेळच्या कार्यकर्त्याची जागा त्याच्याकरता अडवण्याची वेळ येऊ नये. ती वेळ येऊ नये म्हणजे निरंजन निवडला जावा, कारण असा पूर्ण वेळचा कार्यकर्ता देशाला जास्ती गरजेचा आहे आणि तिथे त्या पदावरून ज्या स्केलचं काम करायला मिळणार आहे त्यासाठी अशी माझी त्याला निश्चितपणे शुभेच्छा राहील. ही तन्वी जी सर्वांना जेवू घालते आणि तिचं नाव आहे तन्वी जेवू घाले. तन्वीचं सर्व कुटुंब सर्वांना जेवू घालतं. त्या तन्वीनी प्रश्न विचारलाय की युपीएससीच्या प्रिपरेशनसाठी कोणती बुक्स रिफर करावीत. तर तन्वी आणि ज्यांना उत्सुकता आहे त्या सर्वांनाच मी म्हणतोय की ती यादी खूप मोठी आहे. ती चाणक्य मंडलच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. आपली वेबसाईट पहा, ती युजर फ्रेंडली आहे. आपला ऍड्रेस अर्थातच chanakyaMandal.org. कारण पुस्तकांची यादी अन्यथा खूप मोठी आहे. ती सांगत बसलो तर नुसता 1.5 तास नाही पुरणार, मध्यरात्रीपर्यंत सांगायला लागेल. आपण पुढे प्रिपरेटरी मध्ये काही पुस्तकांची यादी सांगतो आणि त्याच्यानंतर अनुक्रमे ज्याचा युपीएससी किंवा एमपीएससी असेल तिथे ती सांगतो. फाउंडेशन कोर्स मध्ये ती सांगायला आपण आता वेळ घेत नाही आहोत, पण तन्वी सहित ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्या कानावर हे घालतोय की chanakyaMandal.org वर जा. तिथले आयकॉन्स वेगवेगळे पाहून तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला मिळेल. तुम्हाला ऋतुजानी विचारलंय की उपासना आणि प्रार्थना आपण ऑनलाईन क्लासला का घेत नाही. एक त्याचं कारण माझ्या मनात आहे की उपासनेचा जो मेडिटेशनचा भाग आहे तो करावा आणि प्रार्थना सुद्धा प्ले करणे म्हणतात. म्हणजे ऑडिओ असेल तर ती प्ले. आता फक्त झूम मध्ये थोडस आधी आपलं चिंतन चालू होतं म्हणून नाही. आता की उपासना आणि प्रार्थना त्या दोन्ही विशेषतः शिकवाव्या लागतात, कारण त्या आपण सगळ्यांनी एकत्र करायच्या असतात. तर आता मला विचार करू दे की झूम मध्ये उपासना आणि प्रार्थना कशा तऱ्हेने घेता येईल, आधी कशा तऱ्हेने शिकवता सुद्धा येईल, त्याचा मला थोडा विचार करू दे आणि मग आपण. म्हणून आता एक केवळ व्यावहारिक कारण म्हणून आपण घेत नाही. घ्यायला पाहिजे ऋतुजा सहित सर्वांना ज्यांना लक्षात येत आहे त्यांना. तर ती आधी झूम मध्ये शिकवू कसे आहेत याचा मी विचार करीन. कदाचित पुढच्या 1-2 आठवड्यांमध्ये आपण ती सुरू करू. प्रथमेश विचारतोय की आता SY BSc ला आहे तर एमपीएससी युपीएससीचं पुस्तक वाचू का जनरल पुस्तक वाचू. प्रथमेश आणि असे जे कोणी असतील त्या सर्वांना माझी सूचना आहे कॉम्बिनेशन कर. दोन्हीचं कॉम्बिनेशन कर. म्हणजे ज्याचं नाव आहे जनरल रीडिंग ते पण करण्याची हीच वेळ आहे. आता उदाहरणार्थ समजा मी पण आता एक पुस्तक वाचून पूर्ण केलं. 1972च्या बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी विनोद राय यांनी लिहिलेलं इंडियन गव्हर्नन्स या विषयावरचा हेच टायटल आहे त्या पुस्तकाचं.
जर माझं हे परीक्षेचं वर्ष असतं तर मी सांगितलं असतं की त्या वर्षी हे पुस्तक वाचू नको. तसं प्रथमेश आता SY ला आहे. समजा हे पुस्तक वाचलं, प्रथमेशनी नोंदवून घेतलं आता आणि त्याला असं वाटलं की ते आपण वाचून पाहावं, तर ते त्यांनी SYच्या वर्षामध्ये जरूर वाचावं. पुढे TY आणि त्याच वेळी 21 पूर्ण होत असल्यामुळे तो, आणि MPSC ला तर 19 असतानाच बसता येतं, त्यामुळे त्यांनी TY संपताना जर ठरवलं की MPSC द्यायची, तर त्या वर्षी मात्र त्यांनी जनरल अन्य पुस्तकं वाचू नयेत. त्या वर्षी असं फोकस्ड आणि चक्क झापडं लावलेली फक्त जी UPSC MPSC ची पुस्तकं आहेत ती. तेव्हा चालू वर्षी मी त्याला सुचवतोय की दोन्हीचं कॉम्बिनेशन कर. काही पुस्तकं जी फक्त UPSC MPSC ची ती पण वाचणं एकीकडे चालू कर. उदाहरणार्थ मी प्रथमेश सकट सर्वांना सुचवेन की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल स्टडीज हा विषय असतो पहा, आणि त्या जनरल स्टडीजची पुस्तकं मिळतील, असे ठोकळे असतात त्याचे. तर एकीकडे ते वाचणं चालू करा. ते चांगले 2000-2500 पानांची पुस्तकं असतात. पण आत्तापासून बेस पक्का करायचा असेल तर एकीकडे ते वाचणं तुम्ही चालू करा आणि त्याच्याच बरोबरीने ही जी अन्य काही विशेष पुस्तकं ती सुद्धा वाचणं चालू करा, असं दोन्ही. पारस विचारतो आहे की चाणक्य मंडल परिवारमध्ये घेतली जाणारी CTS ची परीक्षा, तिचं स्वरूप आणि त्यासाठी लागणारं अभ्यास साहित्य याबद्दल सांगाल का? तर निश्चितपणे सांगतो. सर्वांनाच मी म्हणेन की सगळेच जण जरूर त्या परीक्षेला बसा. CTS म्हणजे कॉम्पिटिटिव्ह टॅलेंट सर्च एक्झाम. तर आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये आता गेली अनेक वर्ष ही परीक्षा घेतो आणि त्याच्यामधनं जे आउटस्टँडिंग टॅलेंट दाखवून देतील त्यांना मोठी स्कॉलरशिप देतो आपण चाणक्य मंडल परिवारामध्ये. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की महाराष्ट्र टॅलेंट सर्च MTS आणि नॅशनल टॅलेंट सर्च NTS अशा 2 परीक्षा असतात. त्या मुख्यतः सायन्स या विषयामधलं टॅलेंट शोधण्याकरता असतात. ते करणारी जी सगळी मंडळी आहे ती माझी मित्रमंडळी. मला त्यांच्या उपक्रमावरनं सुचलं की असंच आपण वाढत्या वयामध्ये जर ज्याच्याकडे कॉम्पिटिटिव्ह टॅलेंट म्हणजे स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर करण्याचं ज्याच्यामध्ये विशेष टॅलेंट दिसून येईल, असे जर आपण काही निवडले, त्यांना स्कॉलरशिप दिल्या, म्हणून आपण ही परीक्षा लॉन्च केली आपण. आता तिच्यामध्ये 2 गट असतात. एक ज्युनियर गट आणि एक सीनियर गट. ज्युनियर गट म्हणजे वय वर्ष 16 ते 20 या गट येतो. ज्युनियर गटाची CTS ची परीक्षा म्हणजे त्यांना एक पेपर असतो. तो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टेस्ट. त्या पेपरमध्ये जनरल स्टडीज आणि सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट याचं कॉम्बिनेशन असलेले प्रश्न असतात. आणि नंतर मुलाखत घेतो आपण, म्हणजे ओरल, त्याला आपण शब्द मुलाखत वापरत नाही, ते असते मुलाखतच, पण त्याला आपण नाव दिले तोंडी परीक्षा, ओरल. म्हणजे तो समोर येऊन बसतो, प्रश्न विचारणारे 3 जण असतात आणि याची काही वेगळी तयारी करायचीच नसते. त्यामुळे एक प्रकारे GK जनरल नॉलेज, तर याची तयारी करायची असेल तर ज्यांना ती द्यायची ती आपण डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये घेतो. तुम्ही सगळे जरूर द्या असं आत्तापासून मी सुचवून ठेवतो. पण त्याच्यासाठी मग आत्तापासून पेपर वाचणं चालू करा. नियमितपणे पेपर, वृत्तपत्र वेगवेगळी नियमितपणे वाचणं चालू करा. तर तुमची त्या CTS ची तयारी आपोआप होईल. CTS चा दुसरा गट आहे, त्याला आपण नाव ठेवलंय सीनियर गट. तर तो सीनियर म्हणजे वयवर्ष 20 ते 26 याच्यामधला कोणीही ती देऊ शकतो. आणि त्यांची परीक्षा 3 टप्प्यात होते. पहिला टप्पा त्यांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस असा एक पेपर, ज्याच्यामध्ये जनरल स्टडीज आणि सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्टचं कॉम्बिनेशन. त्यातल्या काही निवडकांना बोलवलं जातं. आणि दुसरा टप्पा लेखी आहे. लेखी म्हणजे निबंध वजा 3 तासाचा एक पेपर असतो, ज्याच्यामध्ये 10 प्रश्न असतील. त्या 10 प्रश्नांची त्यांनी उत्तर लिहायची आहेत. आणि याच्यासाठी सुद्धा सांगतोय की वेगळी कृत्रिम तयारी नावाचा काही प्रकार नाहीच आहे. पण जर नियमितपणे पेपर वाचत राहिला, उघड्या डोळ्यांनी जगत राहिला, भोवती सर्व पाहत असताना मनामध्ये येणारे 4 प्रश्न त्याची उत्तरं शोधत राहिला, तर त्याचं आपोआप हे दिसून येणार आहे की त्याच्यापाशी कॉम्पिटिटिव्ह टॅलेंट आहे. आणि मग त्यांची मुलाखत म्हणजे ओरल सुद्धा घेतली जाते. असं याचं स्वरूप आहे. याच्यासाठी काही वेगळं अभ्यास साहित्य मी म्हणणार आहे. पारस विचारतोय की याच्यासाठी अभ्यास साहित्य काय? तर रोजची वृत्तपत्र
काही वृत्त नियतकालिक न्यूज मॅगझिन्स, आणि जर आलटून पालटून तुम्ही चॅनल्स पाहिले, न्यूज चॅनल मराठी, हिंदी, इंग्लिश, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, तर तुमचा हा सगळा बेस आपोआप तयार होणार आहे. तर ज्यांना CTS ची तयारी करायची, माझं तर म्हणणं आहे की त्याला सगळे बसा. आणि स्कॉलरशिप मोठी असते. ज्युनियर गटाला स्कॉलरशिप आहे, हा आपला अख्खा फाउंडेशन किंवा प्रिपरेटरी स्कॉलरशिप म्हणून मिळतो. स्कॉलरशिप म्हणून मिळतो. चालू वर्षी कोरोनाच्या अडचणीमुळे आपण झूम मध्ये तो घेतो आहोत आणि फक्त शनिवार रविवार ठेवलाय. पण लवकरच जेव्हा कोरोनाची अडचण संपेल, दूर होईल, लक्षणं दिसणं चालू झालेलं आहे. आजच सकाळी मी बातम्यांमध्ये ऐकलंय की पुण्यामधली सेरम इन्स्टिट्यूट यांच्या व्हॅक्सिनच्या चाचण्या यशस्वी सुद्धा झाल्या. पण त्या माणसाला देण्यापूर्वी आधी काही निवडक माणसांवर त्याची चाचणी घ्यावी लागते, असा नियम आहे, ती शिस्त आहे, कारण त्यामागे शास्त्र आहे आणि ते बरोबर आहे. पण सेरम इन्स्टिट्यूटने जाहीर केलंय की आम्ही ती व्हॅक्सिन केवळ ₹250 उपलब्ध करून देणार आहोत. आणि एकटं सेरम इन्स्टिट्यूट म्हणते की 100 मिलियन पेक्षा जास्त असं आम्ही ते व्हॅक्सिनचं निर्मिती करतो. त्यासाठी त्यांना बिल गेट्स फाउंडेशन मोठी मदत करणार आहे. सांगण्याचा भाग हा की लवकरच कोरोनाचं संकट दूर झालेलं असेल आणि मग मात्र समोर प्रत्यक्ष वर्गात येऊनचे कोर्सेस चालू होतील. तर आपल्या फाउंडेशन कोर्सचं काहीतरी शुल्क 45 का 50,000 रुपये असतं, माझ्या आकडे लक्षात नाही. पुढे प्रिपरेटरी कोर्सचं शुल्क सुद्धा असंच 50 का 55,000 असतं. तो कोर्स स्कॉलरशिप म्हणून मिळतो. म्हणजे मोठी आहे. माझं म्हणणं आहे की ही स्कॉलरशिप मोठी आहे, पण ती पैशाच्या भाषेत म्हणजे उचलून पैसे हातात नाहीत मिळत, पण चाणक्य मंडलचा कोर्स करायला. आणि मोठ्या गटामध्ये जे क्लिअर करतील त्यांना तर MPSC किंवा UPSCचा त्यांच्या इच्छेने करायचा. पण त्याचं तर शुल्क MPSCचं चांगलं 70 का 80,000 निघेल आणि UPSCचं लाखाच्या भाषेमध्ये निघेल. आपण यावर्षी कोरोनामुळे शुल्क सुद्धा कमी केलेली आहेत. मुळामध्ये चाणक्य मंडलमध्ये कोणाला शुल्काकरता आपण अडवत नाही आणि जात पात धर्म पंथ काही न पाहता केवळ आर्थिक गरिबी ही असेल तर आपण आवश्यक त्या सवलती देतोच आपण. पण स्कॉलरशिप तर हक्क म्हणून, कौतुक म्हणून, बक्षीस म्हणून ही मिळते. आजच मी सर्वांना सांगून ठेवतो की पुन्हा एकदा प्रॉस्पेक्टस मधल्या CTS चा भागही वाटल्यास वाचा, पण CTS ची परीक्षा डिसेंबर जानेवारीत होईल, ती द्या सगळेजण, असं मी सर्वांना सुचवतो. प्रथमेश सर्वांच्याच उपयोगाचा प्रश्न विचारतोय की मला चाणक्य मंडल परिवारचा अभ्यास साहित्य कसं मिळू शकेल. तर प्रथमेश घरपोच मिळू शकेल. घरपोच मिळू शकेल. आपण आपलं मासिक काढतो. दुर्दैवाने कोरोनामुळे ते मासिकही सध्या बंद आहे. अन्यथा ते मासिक मुळात तुम्हाला घरपोच मिळेल. मग त्या मासिकामध्ये चाणक्य मंडलचं काय अभ्यास साहित्य आहे ते सर्व आहे. आणि मग तुम्ही त्याच्यामध्येच एक फॉर्म येतो, तो फॉर्म भरून सोबत आवश्यक तो चेक पाठवला तर तुमचं पार्सल नीट पॅक तयार करून तुम्हाला अभ्यास साहित्य घरपोच मिळू शकेल. लवकरच कोरोनाचे दूर झालं की आधी मासिक चालू होईल, ते तुम्हाला मिळणं चालू होईल आणि त्याच्यामधनं तुम्ही. अन्यथा आता तुम्ही चाणक्य मंडलचं अभ्यास साहित्य काय आहे हे आपल्या वेबसाईटवर मिळेल, ते पहा. आणि मग तुम्ही चाणक्य मंडलकडे तुमची ऑर्डर प्लेस करू शकता. वेबसाईटवर सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता आणि तुम्हाला ते घरपोच मिळेल. अनेक ह्याच्या आता कॉपीज सुद्धा आहेत, डिजिटल कॉपीज. तर डिजिटल कॉपीज तर डाउनलोड सुद्धा करून तुम्हाला मिळू शकेल. शैल, छान नाव आहे. शैल कळवतोय की खूप आनंद होतोय तुमच्याशी लाईव्ह बोलून, फीलिंग ब्लेसेड. तर शैल, तुला ब्लेसेड वाटत असेल तर मग मला आय एम ऑल्सो ब्लेसेड. आणि हे कळवलंयस याचा खूप आनंद आहे. आपल्याला असाच आनंदाचा प्रवास आता पुढचे वर्षभर आपल्याला चालू ठेवायचा आहे. मंदार कुलकर्णी विचारतोय, मी आता SY मेकॅनिकल इंजिनिअरिंगला गेलो. मला 10th 12th जी मेन्स CET जी ऍडव्हान्स म्हणजे IIT ला मॅथ्स मध्ये स्कोर चांगला होता आणि मला मॅथ्सची आवड सुद्धा आहे. तर मी मॅथ्स ऍज ऑप्शनल सब्जेक्ट UPSC साठी घेऊ शकतो का? निश्चित घेऊ शकतो, निश्चित. त्या मंदारला मी म्हणणार आहे की तुला मॅथ्स उत्तम येतोय याचा अर्थ तुला फार मोठे आशीर्वाद आहेत परिस्थितीचे. मॅथ्स उत्तम येणं, मॅथ्सची आवड. कारण
काही जणांचा चेहरा पाहिल्यावर मला वाटतंय की मॅथ शब्द काढले की आधी त्यांना काळजी वाटणं चालू होतं. काळजीच, काय का नाही? काही जणांना त्याचं हसू पण येतंय. कारण त्यांना मनामध्ये कदाचित आपली मॅथ्सची स्थिती पाहता काय होतं, असं इथे ही सई, रुचा यांच्या चेहऱ्यावर, विशाखा यांच्या चेहऱ्यावर मला हसणं दिसतंय. कारण मंदार तू भाग्यवान आहेस की मॅथ्स येतं, आवडतं आणि पार 10वी 12वी जी, सीईटी, IITची ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये मॅथ्सचा स्कोअर चांगला होता. तर तू निश्चितपणे मॅथ्स ऑप्शनल घे आणि मी म्हणेन की त्या दृष्टीने आत्तापासून अभ्यासाला सुरुवात सुद्धा कर. ही आनंदाची गोष्ट आहे. आता त्या हसणाऱ्या सईचा प्रश्न. हो, ग्रेट. सई सांगते आहे की प्रॉस्पेक्टस वाचताना कोणीतरी घरातले मोठे आधार देऊन सांगतायत असं वाटलं तर मी भरून पावलो मग. कारण ते प्रॉस्पेक्टस लिहिताना माझी सुद्धा भावना लिहिताना तयार करताना की जणू मीच बोलतोय पाहिजे. तर सईला तसं वाटलं. म्हणजे ती चाणक्य मंडल परिवारचे आहेत सदस्य सगळे आणि घर सुद्धा सगळं चाणक्य मंडल. तर थँक्यू सई. कंटिन्यू टू एन्जॉय. या श्रावणी विचारते आहे. हा, श्रावणीने उत्तरच दिलंय आधी. ह्याचा मंदारचा जो प्रश्न होता त्याला श्रावणीने उत्तर दिलंय की यू कॅन चूज मॅथ्स ॲज ऑप्शनल सब्जेक्ट. तर चांगलंच आहे. समृद्धी विचारते आहे MPSC ची एक्झाम मराठीमध्ये असते का? आता प्रश्न असा आहे की MPSC ची पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप. म्हणजे वर प्रश्न, खाली 4 पर्याय दिलेलेच असतात. आपलं काम आहे दिलेल्या 4 पर्यायातलं योग्य उत्तर कोणतं त्याच्यावर पेननी तो गोल भरायचा आपल्याला. तर MPSC पूर्व परीक्षेचा पेपर मिळतो. तर MPSC पूर्व परीक्षेचा पेपर इंग्लिश आणि मराठीत असतो. याचा अर्थ मराठीत आहे. पुढे मुख्य परीक्षा तिला GS 1, 2, 3, 4 हे पेपर, तेही पुन्हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायीच असतात आणि तेही इंग्लिश आणि मराठीत मिळतात. आणि मग इंग्लिश मराठीचा कंबाईंड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एक पेपर, मग तो त्या त्या भाषेत येतो. आणि मग इंग्लिश आणि मराठीचा निबंध वजा 100 मार्काचा एक पेपर, तो इंग्लिशचा इंग्लिशमध्ये आणि मराठीचा मराठीत असतो. हे MPSC. त्यामुळे आय होप यू गॉट द आन्सर. श्रुती विचारते आहे MPSCच्या अभ्यासाची सुरुवात कोणत्या वर्षापासून करायची? उशिरात उशिरा उद्या सकाळपासून करायची. म्हणजे शुभस्य शीघ्रम. तेव्हा श्रुती आणि असं ज्यांच्या ज्यांच्या मनात आहे की आपल्याला MPSC द्यायचे किंवा UPSC द्यायचे, ते ताबडतोब अभ्यासाला सुरुवात करा. त्याच्यासाठी वेगळं थांबण्याची गरज नाही. तुम्हाला ज्यांना चालणार आहे त्यांच्याकरता सांगतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा असेल तर कृपया, एक अविनाश धर्माधिकारी म्हणून होऊन गेले, त्यांनी लिहिलेलं नवा विजयपथ नावाचं पुस्तक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे ते नवा विजयपथ हे पुस्तक वाचा. सुमारे 400 पानांच्या त्या एका पुस्तकात मी स्पर्धा परीक्षा तयारी विषय बहुतेक सगळं काही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. ते वाचा आणि आपल्या अभ्यासाला लागा. छान. आशुतोष म्हणतोय आय हॅव स्टार्टेड मेडिटेशन. मी योग करणं, ध्यान म्हणजे ध्यान, ध्यान हा त्या योगाचा एक भाग आहे. तर कॅन यू प्लीज टेल अस हाऊ टू डू दॅट? तर सांगीनच मी निश्चित. पण मी म्हणतोय की आता हा प्रश्न मी राखून ठेवतो. अन्यथा अधिष्ठान मालिकेची जी सत्र मी घेणार आहे त्याच्यातलं एक पूर्ण सत्र योगवर आहे. त्या सत्रामध्ये बहुधा मग ध्यानाविषयी मी सांगीन. आशुतोष, तू ध्यान लावणं चालू केलंय. मी आता एकदम सोपं एवढं सांगतो की आहोत त्या जागी डोळे मिटून बसणे आणि फक्त श्वासावर लक्ष देणे म्हणजे ध्यान आहे. एवढं आता थोडक्यात सांगतो की ध्यान म्हणजे आहे त्या जागी शांत बसा. बॉडी पोझिशन, पाठीचा कणा सरळ असावा, डोळे मिटलेले असावेत आणि श्वासावर लक्ष द्या. तो श्वास जसा येतोय जातोय तसा त्याला येऊ द्या. तुम्ही त्याच्या बाबतीत कॉमेंट. हे म्हणजे ध्यान आहे. आता त्याला आधार म्हणून ओंकारचा उच्चार करता येतो, श्लोक म्हणता येतात. पण मी तूर्त आशुतोष सहित सर्वांना
ध्यानाविषयी एवढं थोडक्यात आता हे सांगेन, बाकीचं सविस्तर योगवरच्या सत्रामध्ये सांगेन. जान्हवीने विचारलंय, व्हॉट इज मेन रिझन ऑफ रायटिंग एव्हरी स्टोरी अबाउट दिस फाउंडेशन? तर मला लक्षात नाही ते व्हॉट इज मेन रिझन ऑफ रायटिंग एव्हरी स्टोरी अबाउट दिस फाउंडेशन. मला प्रश्न नाही लक्षात येते. तर जान्हवीने पुढे पुन्हा कॉमेंट कर की जान्हवी मला हा प्रश्न व्हॉट इज मेन रिझन ऑफ रायटिंग एव्हरी स्टोरी अबाउट दिस फाउंडेशन, तर आपण कुठे लिहिल्यात किंवा असं गोष्टी एव्हरी स्टोरी, तर प्रश्नाचा थोडा खुलासा कर, मग मी आणखी पुढे देतो. अथर्व विचारतोय मला जो प्रश्न मी गेली आता 25 वर्ष मी त्या उत्तराचं देतोय. त्यांनी विचार 2-3 प्रश्न आहेत. एक आहे व्हाय डिड यू रिझाइन फ्रॉम युअर गव्हर्नमेंट जॉब? वॉज युअर ड्रीम ऑफ बिंग IAS और अ गुरु? तर माझी ड्रीम्स ही सगळीच होती, पण अथर्व सहित मग सर्वांना मी एवढं सांगतो की मी राजीनामा का दिला हे नवा विजयपथ पुस्तकामध्ये मी एक चॅप्टर त्याच्यावरचा लिहिलंय पूर्ण. तर आता मी त्याचा अधिक वेळ घेत नाही. कमी वेळात थोडक्यात सांगण्याकरता एवढं सांगतो की गेली 25 वर्ष, आता आपण हे 25वे वर्ष आहे, तुम्ही म्हणजे 25वे वर्ष आहे. तर गेली 25 वर्ष आपण चाणक्य मंडलच्या माध्यमातून जे काम करतो ते काम करायला पूर्ण वेळ मिळावा, पूर्ण मोकळीक असावी, पूर्ण स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी राजीनामा दिला. अन्यथा मी IAS अधिकारी होतोच. तो IAS असताना सुद्धा मी तास घ्यायचो, शिकवायचो सुद्धा. पण ही संघटना, ही चळवळ चालवणे याला जो वेळ पाहिजे. माझ्या म्हणण्याचा एवढा एक अर्थ मात्र तुम्हाला निश्चितपणे सांगतो की मी काही निगेटिव्ह कारणासाठी राजीनामा दिला नाही. निगेटिव्ह कारणासाठी म्हणजे कंटाळलो, वैतागलो, माझ्यावर काही दबाव होते किंवा भ्रष्टाचाराचं प्रेशर होतं वगैरे अशातलं काही नाहीये. माझं उत्तम चाललेलं होतं. मला न मागता एकाहून एक चांगली पदं मिळत होती, पण डोळ्यासमोरचं स्वप्न होतं की केवळ मी एकटा IAS झालो असं नाही, तर आता दरवर्षी शेकडो IAS स्वच्छ आणि कार्यक्षम असा भारत मातेचा कार्यकर्ता, अधिकारी होण्याच्या प्रेरणेने तयार व्हावेत म्हणून आपण हे केलं. आता आपण पाहतो की त्याचं 25वे वर्ष तुमच्या लक्षात असेल कदाचित, आणि आता आठवण करून देतो. एक 3 दिवसांपूर्वी UPSCचे रिझल्ट आले. चाणक्य 100 तेव्हा एकटा अविनाश धर्माधिकारी होऊन काय, अविनाश धर्माधिकारी एकटा झाला असता तर वेगवेगळ्या मोठ्या पदांवर असता. पण आता 140, आणि मलाच विश्वास आहे की चाणक्य मंडल मधनं तयारी करून जे 140 पेक्षा जास्ती जण झाले, यातल्या मेजॉरिटी जणांची प्रेरणा तिकडे शासकीय व्यवस्थेमध्ये जाऊन लोकांची सेवा करणे, भारत मातेची सेवा करणे हे आहे. ह्या कामासाठी म्हणून आपण हे केलं. तेव्हा आता मी शिकवतोय. गुरु आहे का नाही हे, गुरु हा फार मोठा शब्द आहे, तो असा सहजपणे वापरायचा नसतो, पण तो ज्याच्या त्यांनी मनात तो ठरवावा. नितीन कळवतोय, नितीन कंद. थँक्यू नितीन, कारण नितीन कळवतोय इट इज माय प्लेजर टू नितीन, it is also my pleasure that you are my student, you are our student, that you are चाणक्य मंडल student. Bless you. आशुतोष नी कळवलंय की मी तर जॉब करतोय, UPSC MPSC इज क्लोज्ड फॉर मी. असं तो का म्हणतोय मला, म्हणजे आता कदाचित आशुतोषचं वय झालं का किंवा इत्यादी. बट आय वॉन्ट टू एक्सेल इन माय जॉब. तर बरोबर आहे, मग आशुतोष योग्य जागी आलाय की तो म्हणतोय की UPSC MPSC इज क्लोज्ड फॉर मी. पण ते करतोय त्या जॉब मध्ये मी उत्तम आणि प्रतिभावंत होणार आहे, तर तो बरोबर आहे. आणि आणखीन याच्यातनं अधिक कळणारच आहे त्याला. फाउंडेशन कोर्स मधनं हाऊ टू एक्सेल इन वन्स ऑन जॉब हे आशुतोषला निश्चितपणे समजणार आहे. हा माऊली फार भाग्यवान आहे, आणि मला आनंद आहे की माऊली आपल्या ह्या फाउंडेशन कोर्सला आहे. त्यांनी त्याची थंबनेल सुद्धा ठेवली आहे, तो एक अभंग असा गातोय असे. कारण त्यांनी इथे कळवलंय की मी लहानपणापासून अभंग गातो, पुढे शास्त्रीय गायक व्हायचंय. ब्लेस यू. आणि करिअर ऑप्शन म्हणून मला MPSC द्यायचंय, मी दोन्ही साध्य करू शकेन का आणि कसं? माझं उत्तर आहे हो, करू शकशील, दोन्ही साध्य करू शकशील. एक गंमत सांगतो, या वर्षीचा जो UPSCचा निकाल लागलाय
त्याच्यामध्ये एक मुलगी जी झालेली आहे ती मिस वर्ल्ड आहे, गेल्या 1-2 वर्षांपूर्वीची मिस वर्ल्ड आहे. म्हणजे नाही म्हणलं तरी तिने ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये पण त्यावेळी भाग घेतला, जिंकली ती, आणि तरी तिने युपीएससीचा अभ्यास केला आणि युपीएससी क्लिअर झाली. अशा अनेक क्षेत्रांच्या मधले आहेत. कित्येक आय एस अधिकारी उत्तम गायक आहेत, आय एस आय पी एस इत्यादी. तेव्हा माऊली, तुला ईश्वराचं वरदान लाभलेलंच आहे, ते वरदानाची जोपासना कर. आणि ही जी तुझी प्रेरणा आहे की शास्त्रीय संगीताचा गायक व्हायचा, ही फार ग्रेट प्रेरणा आहे. त्या प्रेरणेसहित तू युपीएससी एमपीएससी पण देऊ शकतोस आणि त्यामध्ये यशस्वी होऊ शकतोस. इनफॅक्ट ज्याला ज्ञानोबा तुकोबाची संगत लागली असा आय ए एस आय पी एस झाला तर देशाचं पण त्याच्यातून भलं होणार आहे. ऑल माय ब्लेसिंग्स फॉर यू. राज कळवतोय, तुमचा इंटरव्ह्यू झाला असेल एक्झाम मध्ये, त्याबद्दल तर काहीतरी सांगा ना. तर युपीएससी मध्ये इंटरव्ह्यू झाल्याशिवाय निवड होतच नाही. माझा इंटरव्ह्यू 14 मे 1986 या तारखेला झाला. पण मी तुम्हाला आजचा वेळ आणि भरपूर प्रश्न आहेत आणि घड्याळ खूप वेगाने पुढे सरकताना मला दिसतंय, ते पाहता तुमच्या कानावर एवढं घालतो की नवा विजयपथ मध्ये माझ्या इंटरव्ह्यूची मी पूर्ण स्टोरी दिली, पूर्ण स्टोरी माझ्या इंटरव्ह्यूची. तर ती मुळातली वाचा, आणि मग ती वाचली तर पुढच्या एखाद्या तासाला शिवाय त्याच्यावर मी सांगेन. आत्ता पुन्हा माझी पद्धत आहे की जर प्रश्न विचारलेला असेल तर मी फक्त तो नवा विजयपथ मध्ये वाचा, पेपरला वाचा एवढं म्हणून नाही थांबत, तर तरी थोडक्यात सांगतो. तसा माझ्या इंटरव्ह्यू विषयी थोडक्यात सांगतो. ते म्हणजे 14 मे 1948 ला झाला माझा इंटरव्ह्यू. आणि तो पहिल्यांदा अतिशय होस्टाईल म्हणतात. द इंग्लिश वर्ड इज इनिशियल 10 मिनिट्स ऑफ माय इंटरव्ह्यू वेर एक्स्ट्रीमली होस्टाईल, म्हणजे आक्रमक. आणि मला इंटरव्ह्यू पॅनेल धड बोलू देत नव्हतं, माझी टिंगल करत होते, एकही माझं उत्तर पूर्ण होऊ देत नव्हतं. म्हणजे सत्व परीक्षा म्हणतात त्याला. एरवी युपीएससीचे इंटरव्ह्यू मैत्रीपूर्ण वातावरणात होतात. माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळी माझं पीएचडी संपत आलेलं होतं आणि माझं पीएचडी फॉरेन पॉलिसीवरचं आहे. तर असा माझा बायोडेटा हातात घेतलेले ते चेअरपर्सन, मी असं आतमध्ये आलो, बसतोय तोवर त्यांनी तसा बायोडेटा हातातला खाली टाकला आणि म्हणले, ते पीएचडी करतोय त्याचा उपयोग काय? युजलेस असा शब्द वापरून, युजलेस. आणि पहिली 10 मिनिटं ते माझं काम होतं तोल जाऊ द्यायचा नाही, आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही, चेहऱ्यावर स्मितहास्य असायला पाहिजे, शांतपणे तुझी उत्तरं दे. 10व्या मिनिटं अखेर ते असे हसले आणि मग उरलेली माझी 30 मिनिटं, म्हणजे माझा एकूण इंटरव्ह्यू 40 मिनिटं झाला. तो मोठा झाला. म्हणजे मला 250 पैकी 200 मार्क आहेत इंटरव्ह्यू मध्ये, आणि मला तरी माहिती असलेले तेवढे प्रचंड मार्क कोणालाही नाहीत, कोणालाही नाहीत, कधीही नाहीत. तेव्हा मला इंटरव्ह्यू मध्ये तुफान मार्क आहेत, कारण की त्यांनी पाहिलं की तोल जाता कामा नये, स्मितहास्य ठेवून उत्तर दिलं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. माझ्या इंटरव्ह्यूची सविस्तर गोष्ट त्या नवा विजयपथ या पुस्तकामध्ये मी दिली आहे. आज मी सांगितलं ह्याच्या व्यतिरिक्त ती नवा विजयपथ मध्ये वाचा. पण या राजनी विचारलेल्या प्रश्नामुळे मला तुमच्या समोर शायनिंग करता आलेलं आहे की नाही, की मला 250 पैकी कसे 200 मार्क मिळालेत मला, आणि एवढे 200 मार्क कोणाला. त्यामुळे मी राजचे आभार मानतो की आता माझं तुमच्यावर पुरेसं इम्प्रेशन पडलं असेल, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. पुढचा विराजचा प्रश्न आहे. आपल्या सीएमपी मधला विद्यार्थी, हो, ऑल इंडिया 4, हे ऐकून खूप आनंद झाला. हिमांशू जैन नाव त्याचं, आणि अपेक्षा आहे की आम्ही सर्व पण अशाच गुणांनी पास होऊ. ब्लेस यू विराज. आणि नुसता चौथा नाही, मी तर म्हणतोय आता तुमच्या मधला कोणीतरी टॉप 1, 2, 3 तेवढ्याच जागा आपल्या. तरी गेल्या वर्षी आपला अक्षत जैन नावाचा विद्यार्थी होता, तो दुसरा आला होता ऑल इंडियामध्ये, दुसरा. त्यामुळे तुमच्यातल्या कोणीतरी आता टॉपर, म्हणजे देशात टॉपर, नंबर 1, असं नंबर 1 होण्याच्या जिद्दीने आतापासून लागा अभ्यासाला, व्हालच तुम्ही. ओंकार कळवतोय, युपीएससी क्रॅक केल्यावर आपल्याला रँक नुसार पोस्ट देतात का? आणि आपली रँक 100च्या खाली असेल, मला आयपीएस पाहिजे असेल तर भेटेल का? तर हो, बरोबर आहे की आपल्या रँक नुसार आपल्याला सर्व्हिस मिळते. जेवढी वरची रँक असेल तेवढी तुम्हाला हवी ती सर्व्हिस मिळते.
आणि टॉप 100 मध्ये असाल तर मी गॅरंटीपूर्वक सांगतो ओंकार सहित सर्वांना की IPS तर टॉप 100 मध्ये निश्चितच मिळेल. टॉप 100 मध्ये येण्याच्या दृष्टीने ओंकार कर अभ्यास. मला पण आज तुमचे प्रश्न वाचून खूप आनंद होतोय मला की अशी मन असलेली मुलं मुली झूम म्हणजे सायबर स्पेसच्या द्वारा माझ्याशी मी त्यांच्याशी बोलतोय. तेव्हा ओंकार टॉप 100 मध्ये येण्याच्या जिद्दीने लाग अभ्यासाला. तुला IPS निश्चित मिळेल. टॉप 100 असेल तर IPS निश्चितच मिळेल. सईने विचारलंय यावर्षीची CTS एक्झाम कधी असेल? डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात असेल. आणि मी सुचवलं तसं त्याला वेगळा अभ्यास नाहीये. तेव्हा आतापासून म्हणजे वृत्तपत्र पेपर न्यूज पेपर्स नियमितपणे वाचा. काही निवडक न्यूज मॅगझिन्स ती नियमितपणे वाचा. कोरोना काळ संपला की आपण आपलं मासिक काढणं चालू करू. ते तुम्हाला मिळणं पण चालू होईल. ते नियमितपणे वाचा आणि न्यूज चॅनल चालटून पालटून नियमित. सो इन शॉर्ट CTS ची परीक्षा म्हणजे जनरल नॉलेजची बाकी डिझाईन मी थोड्या वेळापूर्वी त्याचं सांगितलं. जय पवार विचारतोय की ऑप्शनल सिलेक्शन कसं करावं. अशा सर्व प्रश्नांना मात्र माझी विनंती नवा विजयपथ वाचा. नवा विजयपथ मधला एक पूर्ण चॅप्टर ऑप्शनलची निवड कशी करावी. पण हॅव्हिंग सेड दिस आता थोडक्यात उत्तर सांगतोय. दोनच निकष आहेत ऑप्शनल. दोनच निकष आहेत. तुम्हाला कोणता विषय आवडतो आणि कोणता विषय समजतो. संपलं. एंड ऑफ द मॅटर. UPSC ची यादी पहा. 29 विषय आहेत ऑप्शनल विषय. 29 विषय. त्या 29 आधी शॉर्टलिस्टिंग करा की तुम्ही कोणत्या विषयांचा विचार करा. आणि मग त्यांचा 3 स्टेज एक्सरसाइज सुचवतो मी नेहमी. 3 स्टेज एक्सरसाइज की तुमच्या मनात 2 किंवा त्यापेक्षा जास्तीचे विषय असले. समजा कोणाच्या की मला हिस्ट्री पण घ्यावासं वाटतं आणि पॉलिटिकल सायन्स पण घ्यावासं वाटतं. तर मग त्या 2 विषयांची 3 क्रायटेरिया 3 निकषांवर तुलना करा. एक आहे सिलेबस म्हणजे UPSC चा सिलेबस पहा. UPSC चा सिलेबस पहा आणि कंपॅरिझन आहे दोन याची हिस्ट्री आणि पोल सायन्स याची कंपॅरिझन आहे. तेव्हा सिलेबसची कंपॅरिझन करा. दुसरा आहे आधीच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर्स ते वेबसाईट्सवर वगैरे मिळतात. आपल्या सुद्धा मिळतील. त्याची कंपॅरिझन करा. म्हणजे वाचा ते नुसते वाचा ते क्वेश्चन पेपर्स आणि हिस्ट्री आणि पोल सायन्स याची आणि तिसरा आहे दोन्ही विषयांच्या करता खास UPSCच्या सिलेबस नुसार तयार केलेली टेक्स्ट बुक्स आहेत किंवा त्याला गाईड बुक्स म्हणा फार तर त्याची कंपॅरिझन करा. म्हणजे ती चाळा. शब्दशः वाचली पाहिजेत असं नाही. असा हा 3 स्टेज एक्सरसाइज आहे. असा 3 स्टेज एक्सरसाइज करा आणि तो करण्याच्या प्रोसेसमध्ये जय तुझ्या सकट सगळ्यांनाच आपल्याला कोणता विषय घेऊया म्हणजे त्या हे कोणता विषय एनर्जी देतोय उत्साह वाटतोय. कोणता करताना आपल्याला ह्याचा अभ्यास करायला मजा येणार आहे. कारण तरच त्याच्यात मार्क पण तुम्ही मिळवाल. बाकी सविस्तर पुन्हा एकदा नवा विजयपथ मध्ये वाचा आणि ते वाचून पुन्हा वाटलं तर मी आहेच पुढच्या आता वर्षभर आपण भेटणार त्याच्यात आणखी सविस्तर देईल. या रुचानी छान प्रश्न विचारलाय. जर आम्हाला कुठेही व्हॉलंटियर करायचं असेल तर सध्या काय ऑप्शन आहेत. आता कशात व्हॉलंटियर करायचं यानुसार वेगवेगळी क्षेत्र. कशात व्हॉलंटियर उदाहरणार्थ कोविड योद्धा म्हणून नाव नोंदवायची व्यवस्था आहे. आणि असं ज्यांना आहे त्यांना मग थोडंसं प्रशिक्षण देऊन हे कोविड रुग्णांची सेवा करण्याचं किंवा तो कोविडचा प्रसार रोखण्याचं. त्यामुळे कुठे व्हॉलंटियर करायचंय त्यानुसार आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये पोलीस बरोबर असेल तर नाव नोंदवायची व्यवस्था आहे. असं काही संघटनाच आहेत की त्या संघटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉलंटियर्स तयार केले जातात. आणि BWS बॅचलर ऑफ सोशल वर्क BSW किंवा MSW म्हणजे मास्टर्स इन सोशल वर्क ते तर व्हॉलंटियर होण्याच्या डिग्रीज आहेत त्या. आणि त्याला आता खूप डिमांड पण आहे आणि खरं म्हणजे आर्थिक पॅकेज सुद्धा चांगलं आहे. आय होप रुचा सहित सर्वांनाच याचा उपयोग होईल मी आता सांगितल्याचा. अँड आय होप आय गॉट द पॉइंट. त्यामुळे कुठे व्हॉलंटियर करायचंय रुचा यानुसार ठरेल. तर तुला जिथे कुठे व्हॉलंटियर ते मला कळू देतो मी त्याची पण साधनं आणखीन शिवाय सुचवीनच. राज विचारतोय की UPSCच्या प्रिपरेशनसाठी पुण्याला येणं गरजेचं आहे का. तर माझं उत्तर आहे नाही. गरजेचं आहे का प्रश्नाचं उत्तर आहे नाही.
आपण जिथे आहोत तिथे थांबून सुद्धा तयारी करता येईल, तिथे थांबून चाणक्य मंडलमध्ये सहभागी होता येईल. आता पाहतोच आहोत की झूम वरचा आपला कोर्स हा आपण कुठे महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी ठरल्याप्रमाणे शनिवार रविवार आपण भेटू शकतो. त्यामुळे पुण्याला येणं गरजेचं नाही. जमलं तर जास्त चांगलं, पण गरजेचं नाही. पुढे ओंकारचा प्रश्न आहे. गुड आफ्टरनून सर, मी 12वी कॉमर्स झालंय आणि 12वी नंतरचं शिक्षण आर्ट्स मध्ये करणार आहे, BA. चांगली गोष्ट आहे. मला कोणत्या कोणत्या विषयाची निवड करणं गरजेचं आहे ज्यामुळे मला स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोग होईल? तर आर्ट्सला गेल्यानंतर एक 5-6 विषय सांगतो, त्याचं कॉम्बिनेशन जर निवडलं तर स्पर्धा परीक्षेला त्याची तयारीला उपयोग आहे. मी आता सांगितलं तसं इतिहास, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये भारताची कॉन्स्टिट्यूशन येते. इकॉनॉमिक्स निवडावं, जिओग्राफी निवडता येणं शक्य असेल तर ते निवडावं, सोशॉलॉजी निवडावं. तर हिस्ट्री, होल सायन्स, सोशॉलॉजी, जिओग्राफी असे विषय जर घेतले तर त्याचा, आणि इकॉनॉमिक्स असे मी 5 सुचवले. मला माहिती आहे की 6चं कॉम्बिनेशन घ्यायचं असतं आणि या 5-7ला जो तुला सगळ्यात जास्ती विषय आवडेल तो पुढे टीवायला स्पेशल म्हणून घे. म्हणजे त्याचा अर्थ होतो की तुझं BA अमुक विषयामध्ये झालं. या विषयांचा निश्चित उपयोग आहे. निरंजन, धन्यवाद. आणि पुढे अविरतपणे आपल्या मार्गदर्शनाखाली देशसेवा करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक आणि तत्पर असण्याचा प्रामाणिक प्रयत्न करशील. ब्लेस यू. ऍब्सोल्युटली ब्लेस यू. पुन्हा ओंकारचा प्रश्न आहे. दरवर्षी चाणक्य मंडलचे कार्यकर्ता अधिकारी गणपती विसर्जन मध्ये पोलीस मित्र म्हणून काम करतात, पण आम्हाला यावर्षी करता येणार नाही. पण पुढच्या कार्याला भेटेल का करता? मिळेल, निश्चितपणे मिळेल. यावर्षीचा गणेशोत्सवच बहुधा दरवर्षी सारखा होणार नाहीये, त्यामुळे आपल्याला पोलीस मित्र म्हणून, अन्यथा दरवर्षी चाणक्य मंडल मधली मुलं मुली पोलीस बरोबर काम करतात. बहुधा यावर्षी तशी संधी मिळणार नाहीये, पण आणखीन अशा खूप संधी असतात, त्याच्यातही मिळेल. आणि यावर्षी नाही झालं तर आशा आणि गणपतीपाशीच प्रार्थना ही आहे की लवकरच कोरोनाचं संकट दूर होवं. तर मग पुढल्या वर्षीचा गणेशोत्सव, त्याच्यामध्ये तुम्हाला पुढल्या वर्षी चाणक्य मंडलचा कुठला कोर्स करत असा किंवा नसा, तुम्हाला निश्चितपणे संधी मिळेल. पुढचं हे छान नाव आहे, ह्या लौकिकादित्य. किती छान नाव ठेवलंय, लौकिकादित्य. त्यांनी विचारलंय, मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आपल्या परिवाराचा सिंबल आपण लोगो म्हणतात त्याला, लोगो हा भगव्या रंगात असल्याने 2 हात आहेत, त्यात एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात शस्त्र आहे म्हटलंय. ते शस्त्र नाहीये, राजदंड आहे तो. तर माझा विचारणं असं की आता मध्येचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुलाखतीत सांगितलं की धर्म चलाने के लिए एक हाथ में शस्त्र और दूसरे हाथ में शास्त्र लगता है. तर थोडक्यात आपल्या लोगोवरचा प्रश्न आहे. आपला लोगो असा चौकोनी भगव्या रंगात 2 हात आहेत आणि अपेक्षित आहे की एक पुरुषाचा हात आहे आणि एक स्त्रीचा हात आहे, आणि एका हातामध्ये लेखणी आहे आणि एका हातामध्ये राजदंड आहे. ते शस्त्र नाहीये, राजदंड आहे. राजदंडाचा अर्थ आहे कॉन्स्टिट्यूशन, की देशाचा कारभार ज्या राज्यघटनेनुसार चालतो. आणि भगव्या रंगात लक्षात घ्या, भगवा रंग कोणा राजकीय पक्षाचा नाहीये, भगवा रंग कोणाही राजकीय विचारधारेचा नाहीये. तो भारताचाच प्रातिनिधिक रंग आहे. आपापला जातपात धर्मपंथ काही असू द्यात, भगवा हा भारतीय संस्कृतीचा रंग आहे. 10,000 वर्ष चालत आलेला रंग आहे आणि त्याचा अर्थ आहे तो सूर्योदयाचा आहे. म्हणजे भगवा तेजाचं प्रतीक आहे. भगवा सूर्योदयाचा रंग असतो, सूर्याचा आहे. भगवा अग्नीचा आहे, कारण अग्नी म्हणजे तेज. आपण भारत देश तेजाची उपासना करणारे आहोत, म्हणून तो भगवा आहे. आणि तो कोणाही विशिष्ट जातीपातीचा नाही, सर्वांचा आहे. म्हणून भगव्या रंगात बसवलाय आपण आपला लोगो. आणि 2 हात, एक स्त्रीचा आणि एक पुरुषाचा, त्यामध्ये समता आहे की स्त्री पुरुष सर्व समान आहेत. आणि मग एका हातामध्ये लेखणी दिली आहे, तर लेखणी, कारण आपण जे कामाला मुख्य माध्यम निवडलंय हे प्रशासन आणि प्रशासनाची जीवनाची सर्व क्षेत्र. उद्या चाणक्य मंडल मध्ये
फाउंडेशन आणि प्रिपरेटरी कोर्स करून सैन्यामध्ये गेला, जसे गेलेले आहेत आपले, आणि आता वरिष्ठ म्हणजे कर्नल पदापर्यंत पोहोचलेत चाणक्य मंडल मधनं. तर मग त्यांची शस्त्र आणि ती राफेल सकट सगळ्या प्रकारची शस्त्र आहेत त्यांची, तर त्यांनी लढायचंच आहे. पण आपण मुख्य लढाई ती मेंदुनी लढाई असते, म्हणून आपण लेखणी हे त्याचं प्रतीक मानलंय. आणि राजदंड म्हणजे आधुनिक काळामध्ये भारताचा सर्व कारभार त्या राज्यघटनेनुसार चालतो. ती राज्यघटना सर्वांनी मानली पाहिजे आणि आपल्याही जीवनामध्ये अंमलात आणली पाहिजे, असं आपण आपला लोगो निवडलेला आहे. बाकी योगी आदित्यनाथ यांचं वाक्य खूप छानच आहे. धर्म चलाने के लिए एक हाथ में शस्त्र और दूसरे हाथ में शास्त्र लगता है. फार छान वाक्य आहे, अर्थपूर्ण आणि बरोबरच आहे. बाकी त्यांनी विचारलं की आपल्या परिवाराचाही हाच आस्पेक्ट आहे का, तर काय आस्पेक्ट आहे, आपल्याला अर्थ अभिप्रेत काय, हे मी आता थोडक्यात सांगितलं. मग ते समाजासाठी असो वा स्वतःसाठी किंवा वेगळ्या गोष्टींसाठी. तर पुढे आपण एक कविता पण शिकणार आहोत. ती कुसुमाग्रजांची, ज्याचं नाव आहे फटका म्हणतात असा काव्य प्रकार आहे. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. असा फार छान फटका हा काव्य प्रकार आहे. कल्पना ही आहे की देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळाल्याची 50 वर्ष पूर्ण झाली, तर 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सण समारंभ, पुतळे, हार, फुलं, गुच्छ खूप होती. पण कुसुमाग्रजांनी ही कविता लिहिली की जणू भारत माता आपल्याला सगळ्यांना काय ते सांगते आहे. भारत माताच आपल्याला सगळ्यांना सांगते आहे. 50ची उमर गाठली. स्वातंत्र्य मिळालेला 50 वर्ष म्हणजे 1997. तर मग माझ्या स्वातंत्र्याला 50 वर्ष भारत माता तिच्या सर्व सुपुत्रांशी बोलते आहे. 50ची उमर गाठली, अभिवादन मज करू नका. नुसतेच मला नमस्कार चमत्कार करू नका, उलट ती म्हणते आहे मीच विनविते हात जोडूनी, वाट वाकडी धरू नका. वाकड्या वाटेला जाऊ नका, काय ते चांगलं करा, योग्य करा. हा, तिच्या त्या फटक्यामध्ये एक ओळ फार छान आहे की सज्जन असा पण दुर्जनांच्या प्रतिकारासाठी हातामध्ये शस्त्र उचला, हत्यार हातामध्ये धरा. दुर्जनांच्या प्रतिकारासाठी हत्यार हातामध्ये धरा, म्हणजे दुष्टांचा प्रतिकार करायचा आहे, तर प्रसंगी हात उचलता आलाच पाहिजे. त्या हातामध्ये योग्य हत्यार कायद्याला धरून, नियमाला धरून असायला पाहिजे. पण आपल्याला हा सगळा अर्थ त्याच्यात अभिप्रेत आहे, असं फार छान या लौकिका आदित्यने विचारलं. पुढे ऋग्वेद विचारतो आहे, आपल्या चाणक्य मंडल परिवाराच्या मॅगझिनला सबस्क्राईब करण्यासाठी प्रोसिजर काय? तर ऋग्वेद वेगळी प्रोसिजर नाहीच आहे. तुम्ही कोर्सला आलात याचा अर्थ त्या कोर्सच्या काळात तर तुम्हाला सर्वांनाच ते मिळणार आहे. थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं तसं कोरोना, त्याचे लॉकडाऊन या सगळ्यामुळे सध्या आपलं मॅगझिन निघतच नाहीये. पण कोरोना काळ आता लवकरच संपेल अशी लक्षणं दिसत आहेत. तो झाला की निघेल आणि ते तुम्हाला सगळ्यांना घरपोच मिळेल मॅगझिन. विशाखा विचारते आहे, मी एक हाऊसवाईफ आहे, सेल्फ मॅनेजमेंटसाठी, स्किल डेव्हलप होण्यासाठी नक्की काय प्रयत्न करावे? तर या हाऊसवाईफ असलेल्या विशाखाला मी म्हणेन की तू योग्य जागी आली आहेस. फाउंडेशन कोर्स जॉईन केला हे अगदी बरोबर आहे. तेव्हा सेल्फ मॅनेजमेंट स्किल हे डेव्हलप होण्यासाठी या फाउंडेशन कोर्स मधनच तुला सूत्र मिळतील. आणि माझं मुळात म्हणणं आहे की प्रत्येक गृहिणी, प्रत्येक स्त्रीकडे ते उपजत असतं उलट कौशल्य, पण फाउंडेशन कोर्सच्या काळामध्ये ते निश्चितपणे आणखी मिळेल आणि ते डेव्हलप होईल. शुभेच्छा आणि आशीर्वाद माझे निश्चितच आहेतच. शर्वरी विचारते आहे, मी आता FY BA ला आहे, तर NCERT वाचायला घेऊ? हो, बरोबर आहे शर्वरी. आत्ताच जर NCERTची पुस्तकं वाचायला घेतलीस तर त्याचा तुझ्या तयारीला उपयोग होणार आहे. शर्वरी सहित सर्वच जण लक्षात ठेवा की ज्यांच्या मनात पुढे स्पर्धा परीक्षा देण्याचं असेल तर NCERTची इयत्ता 5वी पासूनची सर्व पुस्तकं वाचावीत. ती निशुल्क मिळतात PDF फॉर्मॅटमध्ये, वेबसाईटवर सुद्धा आहेत. तर जरूर निश्चित आत्तापासून ती वाचायला घ्यावी, त्याचा सर्वांनाच उपयोग आहे. मंदारनी सर्वांच्या उपयोगाचं इथे छान विचारून ठेवलंय की CTS कशी द्यायची आणि त्याची प्रोसेस काय आहे. तर डिसेंबर जानेवारी मध्ये ही CTS होईल हे मी सांगितलं. ते होण्याच्या आधी तुम्हाला सूचना सुद्धा मिळेल.
तर सीटीएसचा एक फॉर्म आहे तो भरायचा आहे आणि सांगितलेल्या तारखेला वर्गामध्ये येऊन बसून किंवा कशी त्यावेळेला जर मी अशी आशा करतो की सीटीएस ऑनलाईन घेण्याची वेळ न यावी म्हणजे वर्गात रीतसर बसून तुम्ही देऊ शकाल. बाकी त्याच्यासाठी वेगळं कृत्रिम काही फार नाहीच आहे. तुम्हाला सगळ्यांना तर विशेषतः आधी सांगितलं सुद्धा जाईल की आता अशा अशा तारखेला सीटीएस आहे, तिचा फॉर्म भरायचा आहे. फॉर्म दिला जाईल ज्यांना हवाय त्यांना, कंपल्सरी कोणावरच नाहीये, पण ज्यांना हवाय त्यांना सगळ्यांना सांगितलं जाणार आहे. द्या असं मी जरूर सर्वांना म्हणतोय की सर्वजण जरूर ती द्या. पुन्हा ऋग्वेदनीच विचारलंय, चाणक्य मंडल परिवारचं ऍप सुद्धा आहे का? आहे. अँड्रॉइडचं अजून आयफोनवरचं नाहीये, पण अँड्रॉइडचं ऍप आहे, ते जरूर घ्या. जे वापरतायत त्या अनेकांनी मला कळवलंय की ते अतिशय चांगलं आहे, त्यांना मजा येते ते वापरायला. त्यांना मजा आली तर मलाही आहे. पण ऋग्वेद अँड एव्हरीबडी आपलं ऍप आहे, ते लवकरात लवकर म्हणजे हा सत्र संपल्या डाउनलोड करून घ्या. धैर्यशीलनी कळवलंय की चाणक्य मंडल्स प्रॉस्पेक्टस इज व्हेरी वेल इन्फॉर्मेटिव्ह, द बेस्ट प्रॉस्पेक्टस. तर थँक्यू धैर्यशील, मला आनंद वाटला की हे तू कळवलंयस. आणि नितीन कळवतो आहे, आय लव्ह द प्रेयर, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, मी ती आत्ता गुणगुणतोय. ग्रेट. तर नितीन ब्लेस यू. सायबर स्पेस मध्ये ती कशी घ्यायची आहे आपण ठरवूयात, असं तर मागच्या वेळी मी म्हटलोच आहे, आपण घेऊयात ती. ही विशा, तिचं नाव विशा पंजाबी आहे. ऑल आय होप इज शी अंडरस्टँड्स मराठी, कारण फाउंडेशन कोर्स हा मुख्यतः मराठीतून चालणार आहे. तर त्या विशा पंजाबीने विचारलंय, सीटीएसच्या एक्झाम चाणक्य मंडल, हो सीटीएसची एक्झाम चाणक्य मंडल मध्येच होते का? तर हो, सीटीएसची एक्झाम फक्त आपण घेतो आणि चाणक्य मंडल मध्ये आणि ठिकठिकाणी, पण चाणक्य मंडलच्या व्यासपीठावर होते. सईची प्रतिक्रिया मगाशी मी सांगितलीच आहे की चाणक्य मंडलचं प्रॉस्पेक्टस वाचताना कोणीतरी घरातलं मोठं आधार देऊन सांगतायत असं वाटलं. आय एम हॅपी अबाउट इट. ब्लेस यू. हा शैल विचारतोय की पंकजनी घेतलेला जो तास आहे त्याला टाइम्स ऑफ इंडिया वाचू नका म्हटले होते, पण का वाचू? असं काही नाहीये. मला वाटतं की पंकजचा संदर्भ सुद्धा काहीतरी वेगळा असेल, असं काही नाहीये. तुम्हाला टाइम्स ऑफ इंडिया वाचावं असं वाटलं तर जरूर वाचा. विवेकचा प्रश्न आहे, दिस year I have passed 10th standard exam with 88%. Good. And I want to be deputy collector. Sir, I want to know how I can get the post, how I can choose the class. तर विवेक, चाणक्य मंडळ मध्ये आलायस ही योग्य जागा आहे. तर आता त्याच्यासाठी आणखी मला नाही वाटत की कुठल्या वेगळ्या क्लाससाठी निवडायला काय करूयात. तुला एमपीएससी ची परीक्षा द्यावी लागेल आणि तिच्यामध्ये टॉपर्स मध्ये म्हणजे पहिल्या 20-25 यावं लागेल. तर डेप्युटी कलेक्टर तुला निश्चित होता येईल. दरवर्षी सरासरी एक 8 ते 10, 8, 12, 15 अशा डेप्युटी कलेक्टरच्या जागा असतात. एमपीएससीतले टॉपर्स, एमपीएससी द्यायला किमान वय 19 आणि 1 पदवी असावी लागते. तुझं आत्ता 10वी झालंय तर किमान पदवीला 5 वर्ष आहे आणि 10वी याचा अर्थ तू वय वर्ष 15-16चा असला पाहिजेस. त्यामुळे पदवीच्या वर्षी एमपीएससी दे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये डेप्युटी कलेक्टर हो, अशी तर तुला आत्तापासून मी शुभेच्छा व्यक्त करून ठेवतोय. तुला आवश्यक ती सर्व मदत व्यक्ती म्हणून मी आणि संस्था संघटना म्हणून चाणक्य मंडल परिवार करेल. या रुचाचाच पुन्हा प्रश्न आहे, रिसेंटली आर्टिकल्स वाचलेत की आजकाल IAS ऑफिसरना कंट्रीमध्ये चेंज आणायला स्कोप कमी आहे. अजिबातच खरं नाही हे अजिबातच खरं नाही, पण सांगतो. तर IAS ऑफिसर्सना चेंज आणायला स्कोप कमी आहे आणि चांगल्या ऑफिसरना पण भरपूर करप्शन फेस करायला लागतं. व्हॉट आर युअर थॉट्स? मी तुम्हाला एवढं सांगतो की जो स्वच्छ आणि कार्यक्षम, हे 2 शब्द लक्षात ठेवा तुम्ही, हे पुन्हा पुन्हा येत राहणार आहेत पुढच्या काळात. जो स्वच्छ आणि कार्यक्षम असा अधिकारी आहे
त्याला कामाला अजूनही प्रचंड स्कोप आहे. आणि भ्रष्टाचार दुर्दैवाने इन्स्टिट्यूशन मध्ये, संस्थेमध्ये आहे, पण म्हणून त्याचा तुम्हाला त्रास होतो असं मानू नका. होतच असला त्रास, होतच असला, होणं शक्य आहे बरं का, पण जो स्वतः स्वच्छ आणि कार्यक्षम आहे तो त्याला सगळ्याला पुरून उरू शकतो. आपलं काय होतं, पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांच्या वरनं आपण सगळी मतं बनवतो. ती सगळी नको आहेत बनवायला. कारण आपल्याला पेपरमधल्या बातम्यांमुळे असं वाटतं की चांगल्या अधिकाऱ्यांची सारखी बदली होते. आत्ता सुद्धा तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की तिकडे नागपूर महापालिकेचा आयुक्त आहे, त्याची सतत भांडणं चालतात. नागपूर महापालिकेने त्याच्याकरता ठराव पण केला की याला काढून घ्या, पण तो ठराव संमत झाला नाही. तर मी त्याच्याबद्दल बोलतोय असं समजू नका, पण चांगल्या अधिकाऱ्यांच्या सारख्या बदल्या होतात हे अजिबात खरं नाही. उलट सुद्धा सारख्या ज्यांच्या बदल्या होतात त्या अर्थी हे चांगले अधिकारी असले पाहिजेत असं सुद्धा समजू नका. आपलं चाणक्य मंडळ मधलं स्वप्न हे 2 शब्द लक्षात ठेवा, स्वच्छ आणि कार्यक्षम. दोन्ही पाहिजे. एक काहीतरी आहे हे नाही, दोन्ही पाहिजे आपल्यापाशी. नुसताच स्वच्छ आहे पण कार्यक्षम नाही आणि त्याला कामातलं कळत नाही, तर काय करायचं, तो युजलेस आहे. आणि एखादा कार्यक्षम आहे म्हणजे त्याला कामातलं कळतं पण स्वच्छ नाही, पैसे खातो, भ्रष्टाचार करतो, गैरप्रकार करतो, तर तो डेंजरस आहे. आपलं स्वप्न आहे ज्याच्याकडे दोन्ही आहे, स्वच्छ आणि कार्यक्षम. असा होण्याचं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी अडचणी काय प्रत्येक क्षेत्रात आहेत. अडचणी, त्रास, बाधा, त्याला सगळ्याला आपण जर समजलो. आता जो बॅट्समन हातामध्ये बॅट घेऊन उतरतो तो काही बॉलला अडचण नाही म्हणत. तो काय अशी नाही तक्रार करत की ते मला, हो ते मला, तो मला आउट घेतो, तो कसा बॉल टाकतो बघा ना. अरे ते तुझा मौका आहे, तो धोका नाही, तो मौका आहे. तू आलेला उलट तो बॉल तडकावून देता आला पाहिजे तुला बाउंड्रीच्या पार, तो तेरे में दम है. तशा प्रशासनासहित जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये अडचणी आहेतच. मी तर तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या म्हणेन. आणि ज्या क्षेत्रामध्ये अडचणी नाही असं मला तुम्ही क्षेत्र सांगा. नाहीच आहे कारण असं क्षेत्र. आपलं काम आहे कौशल्य, आपलं डोकं वापरून त्या अडचणींचं रूपांतर संधीमध्ये करणं. खरंच मी तुम्हाला सांगतो माझं मत, माझं खरं खरं असलेलं मत सांगतो की कोरोना ही एवढी प्रचंड अडचण आली, पण मला वाटतं की देशाचे पंतप्रधान त्या अडचणीचं रूपांतर संधीत करायचा प्रयत्न करतात. की भारत देश या कोरोनाच्या काळात जगाला मदत कशी करेल, भारत औषधं कशी तयार करेल. आणि HCQ, हायड्रॉक्सी क्लोरोक्विन नावाची गोळी असते, ती भारताने तयार केली आणि अशा कोट्यवधी गोळ्यांचं उत्पादन करून जगाला पुरवलं. ते अमेरिकेसकट जगाला पुरवलं. किंवा आता ही पुण्यातली सेरम इन्स्टिट्यूट. मग आपण जर त्याला चांगल्या हिंदीमध्ये म्हणतात, हात पे हात डाले अगर हम बैठते, म्हणजे हातपाय गाळून जर बसलो असतो आणि म्हणालो असतो आता हे कोरोनाचं संकट आलं एवढं मोठं, तर त्या संकट आणखीन मोठं झालं असतं. पण जो माणूस प्रत्येक संकटाला संधी समजतो, तो त्याचं रूपांतर खरंच संधीत करतो आणि यशाकडे जातो. तसं सिव्हिल सर्व्हिस बद्दल सुद्धा आहे. पण IAS ऑफिसरना काही कामाची संधी कमी होत चालली अजिबात मानू नका. उलट बाकी कोणत्याही ऑफिसर्स पेक्षा IAS ला कामाची संधी जास्त आहे. पण जिसमें दम है वही कर सकता है. माझं हे लाडकं वाक्य ते सांगून ठेवता तुम्हाला. आणि ते ज्या स्टाईलनी सांगायचं त्या स्टाईलनी सांगतोय. म्हणजे काय की जिस साले में दम है, त्यातला साले में म्हटल्याशिवाय जोर नाही येत त्याच्यामध्ये. ओके, तो जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा. त्याच्यात दम आहे. अरे चल रे, की पिच कसं असू दे, बॉलर कोणी असू द्या, टीम कोणी असू द्या, इतकंच काय अंपायर सुद्धा मला आउट द्यायला टपलेला असू द्या, पण मी सेंचुरी करणार नाही. तर ही बॅट आणि माझ्या हातात आहे ना. तुम्ही मला कुठेही पाठवा, ठीक आहे, कुठल्याही नंबरवर पाठवा. टीमची गरज असेल तर ओपनिंगला पाठवा, 1 डाऊनला पाठवा, 2 डाऊनला पाठवा, नाईट वॉचमन म्हणून पाठवा, कुठेही पाठवा, मी करून दाखवणार आहे. जिस साले में दम है उसको कहीं भी भेजो अच्छा ही काम करेगा. ओके. आणि जिस साले में दम नहीं है उसको कहीं भी भेजो शेणाचा पो बनकेच रहेगा. तो नुसता पडूनच राहणार आहे ना तिथे आणि तो वर परत तक्रार करत बसणार आहे, येऊच आहे तेवच आहे माझे. तर अजिबात असं बाळगू नका.
सर्व सर्व्हिसेस मधली IAS ही अजूनही सर्वोच्च सर्व्हिस आहे, अत्यंत पॉवरफुल आहे आणि तिच्यामध्ये जिसमें दम है कामाला खूप स्कोप आहे की त्याला कुठेही पाठवा, तो काम उत्तमच करून दाखवू शकेल. अशी कितीतरी समोर आहेत. बघा तुम्ही खरंच किरण बेदी हे असं एक IPS मधलं दैदिप्यमान नाव आहे. त्या किरण बेदींना दिल्ली मधल्या जेलच्या प्रशासक म्हणून पाठवलं. IG प्रिझन्स, इन्स्पेक्टर जनरल असं त्या पदाचं नाव आहे. IG इन्स्पेक्टर जनरल प्रिझन. किरण बेदींना तिहार जेलमध्ये पाठवलं ते एक लेफ्ट हँड एक प्रकारची शिक्षा आहे. जा तिकडे, फार तू शायनिंग करते का, फार तुझी पुस्तकं झाली काय, फार तुला अनेक मुलं मुली आदर्श मानतात काय, जा तिकडे. कारण तिहार जेल पृथ्वीवरचा नरक समजला जायचा. नरक, अक्षरशः पृथ्वीवरचा नरक समजला जायचा. आणि जा पड तिकडे म्हणजे त्याला सरकारच्या भाषेतला शब्द आहे पनिशमेंट पोस्टिंग. की तिहार जेलच्या IG म्हणून पाठवणे हे पनिशमेंट पोस्टिंग. पण त्या पदावर जाऊन किरण बेदींनी काम असं करून दाखवलं की अख्ख्या जगामध्ये दखल घेतली गेली. आणि जेल ऍडमिनिस्ट्रेशनचा आदर्श म्हणजे काय, तर ते तिहार जेल. त्या तिहार जेल किरण बेदींचं आय डेअर हे त्यांचं आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, ते जरूर वाचा. ते मूळचं इंग्लिशमध्ये आहे आणि त्याचं मराठी भाषांतर पण झालंय. ते प्रकाशन माझ्या हस्ते झालं होतं. किरण बेदींची माझी दोस्ती आहे. आपण चाणक्य मंडलची स्थापना सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये केली होती. तर त्यांचं आय डेअर जरूर वाचा. पुढे त्यांनी तिहार जेलमध्ये जे प्रयोग केले आणि आदर्श जेल ऍडमिनिस्ट्रेशन त्यावरचं पुस्तक आहे इट्स ऑलवेज पॉसिबल, असं त्या पुस्तकाचं नाव आहे. इट्स ऑलवेज पॉसिबल. त्याचं सुद्धा प्रकाशन माझ्या हस्ते झालेलं. तेव्हा कुठल्याही पदावर पाठवलं तरी काम उत्तम करता येतं. TN शेषन यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी निवडणूक आयुक्त या पदावरनं काम ग्रेट केलं. आता निवडणूक आयुक्त या पदावर आधी जे अधिकारी होते त्यांनी सुद्धा कामं चांगली केली होती. पण शेषन सरांनी त्या पदावर घेतल्यानंतर अशी काही जादू करून दाखवली की तू भी क्या याद करेगा. तिथपर्यंत देशाला पत्ता नव्हता की अशी काही अत्यंत पॉवरफुल पोस्ट असते. पण शेषन सरांनी ते पदाचा चार्ज हाती घेतल्यावर रंग बदलून टाकला आणि निवडणुका अधिक स्वच्छ, कमी भ्रष्टाचार सहित अशा होण्याच्या दिशेने त्यांनी, अशी उदाहरणं मी तुम्हाला मध्यरात्रीपर्यंत देऊ शकेल आणि तरी संपणार नाहीत. त्यामुळे जिसमें दम है उसको कहीं भी भेजो, अच्छा ही काम करेगा. IAS अधिकाऱ्याला तर निश्चितपणे मोठा स्कोप आहे आणि तुम्ही असा उत्तम अधिकारी होण्यावर लक्ष द्या. जरा मी या एका प्रश्नाला जरा जास्ती वेळ घेतला. अनुष्का विचारते आहे, मला CTS ची परीक्षा यावर्षी द्यायला आवडेल पण मी 15 वर्षाची आहे, तर मी परीक्षा यावर्षी देऊ शकते का? याचं उत्तर हो, देऊ शकते. देऊ शकते. अनुष्काला परवानगी आहे आणि ती जरूर या वर्षीच्या डिसेंबरमध्ये देऊ शकते. तिच्या बरोबर उलट तुषार विचारतोय, एज 27 असेल तर टेस्ट देता येईल का? फाउंडेशन कोर्सला विशेषतः जर प्रवेश घेतलेला असेल तर खास बाब म्हणून सुद्धा देता येईल आणि तुषारला आपण निश्चितपणे परवानगी देऊया आणि त्याला हे परीक्षा देता येईल असं आपण पाहू. वा, हे ऐकत असताना अनुषाने दखल घेतली आहे की मागे 16 स्टॉर्मी डेज हे पुस्तक आहे ते चांगलं आहे का? तर आहे, उत्तम आहे. 16 स्टॉर्मी डेज हे भारताच्या राज्यघटनेच्या एका चॅप्टर वरचं पुस्तक आहे आणि ते उत्तम आहे एवढंच आता सांगतो, कारण हा तास राज्यघटनेचा नाहीये. तिथे मागे दिसतंय, ते पाहून विचारलेला प्रश्न आहे. छान गोष्ट आहे. आणि पुस्तक चांगलं आहे का म्हणजे अनुषाकडे ते असलं पाहिजे. पुस्तक चांगलं आहे एवढं निश्चित सांगतो. पूनम म्हणते आहे की आम्हाला कमलेश सर बोलले होते की तुम्ही आम्हाला वीकनेस आणि नॉन स्ट्रेंथ मधला फरक छान समजावाल. तर ओके ओके. आपण चाणक्य मंडल परिवारामध्ये वीकनेस हा शब्द वापरत नाही कधी. स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ मराठी शब्द वापरायचा झाला तर आपल्या व्यक्तिमत्वाचं शक्तिस्थान आणि अशक्तिस्थान. वीकनेस म्हणजे दौर्बल्य, कारण वीकनेस नावाचा प्रकारच असत नाही. माझ्या व्यक्तिमत्वात ही स्ट्रेंथ आहे, माझ्याकडे ही स्ट्रेंथ,
किंवा माझ्याकडे अमुक स्ट्रेंथ नाहीये, त्याला वीकनेस नाहीत म्हणत त्याला. आता उदाहरणार्थ मला गाता येत नाही, मला संगीतावर मी भारतीय शास्त्रीय संगीताचा भक्त आहे. त्यामुळे मगाशी माऊलीने जेव्हा कळवलं की माऊली आत्ता अभंग गातो आणि पुढे त्याला शास्त्रीय गायक व्हायचंय, मला हेवा वाटला त्याचा. ज्याला गाता येतं आणि ज्याचं हस्ताक्षर छान आहे त्याचा मला हेवा वाटतो. माझ्याकडे हे दोन्ही नाहीये. हस्ताक्षर पूर्णाताई म्हणजे सौ धर्माधिकारी, त्यांना चाणक्य मंडल परिवारमध्ये पूर्णाताई किंवा पूर्णा मॅडम म्हणतात. त्यांचं हस्ताक्षर असं मोत्यासारखं आहे, देखणं आहे अतिशय उत्तम, पण माझं नाहीये. मग काय रडत बसू का? मी म्हणतो नेहमीच आनंदाने, एक प्रकारच्या गमतीने की देवानी मला गळा नाही दिला, देवानी मला घसा पण नाही दिला, देवानी मला जे दिलं त्याचं नाव आहे नरड. जे नरड मी तुमच्या समोर गेला 1.5 तास सुख करतोय, म्हणून मध्ये मध्ये मला थोडंसं पाणी प्यावं लागतं. तर मग काय रडत बसू का? अरे रडायचं काय कारण आहे? तू तुझ्या व्यक्तिमत्वातले स्ट्रेंथ काय आहेत पहा आणि तुझ्या जीवनाची इमारत त्या स्ट्रेंथवर उभी कर. उरलेले, आता अक्षर चांगलं नसणे, गाता येत नसणे, हे वीकनेस नाहीये, ही नॉन स्ट्रेंथ आहे. आणि मग ती नॉन स्ट्रेंथ दुरुस्त तरी करता येते प्रयत्नांनी, किंवा मुख्य म्हणजे आयुष्याची इमारत स्ट्रेंथवर उभी कर अशा अर्थाने आहे. सई एक्सलंट. सई कळवते आहे, I have scored 99% in 10th. Excellent. Congratulations. I am going to take admission at Pune only for Chanakya Mandal. Great, सई. पुण्यामध्ये ऍडमिशन जरूर घे आणि तुझी ऍडमिशन झाली की भेट सुद्धा आणि मला सांग की मी आधी झूम वरच्या कोर्सवर होते आणि आता पुण्यामध्ये आलेली, असं मला सांग सुद्धा जरूर. ब्लेस यू. I felt that my dream will definitely come true. Yes, your dream will definitely come true. साक्षी विचारते आहे, आता पुस्तक विकत घेणं पॉसिबल होत नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. पीडीएफ किंवा दुसरा काही ऑप्शन आहे का ते पुस्तक? मी इथे गृहीत धरतोय की ते पुस्तक म्हणजे नवा विजयपथ असावं साक्षीच्या मनामध्ये, तर ते आत्ता विकतच घेतलं पाहिजे असं नाहीये. पुणे आणि मुंबईच्या आपल्या लायब्ररीमध्ये त्याच्या भरपूर कॉपीज आहेत. जर विकत घेता येणं शक्य नसेल तर नंतर लायब्ररीमधनं ते घेऊन निश्चितपणे वाचता येईल. घड्याळ मला सांगतंय की शेवटचे 1-2 आणि प्रश्न सुद्धा किती उरलेत? शेवटचे 2-4च प्रश्न उरलेत. आपण ते मला आपली उपासना आणि प्रार्थना खूप आवडली. आनंद आहे, आशुतोषनी कळवलंय. प्रॉस्पेक्टसच्या टेस्टमध्ये काय विचारलं जाईल? तर प्रॉस्पेक्टसच्या टेस्टमध्ये मल्टिपल चॉईस टाईप वस्तुनिष्ठ ती होणार आहे, ज्याची थेट उत्तर प्रॉस्पेक्टस मध्ये आहेत असंच विचारलं जाईल. म्हणून प्रॉस्पेक्टस काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आपण. आता शैल विचारतोय की तुमच्या बऱ्याच लेक्चर्स मध्ये मी ऐकलं आहे की तुम्ही बोलता की सर्व धर्म हिंदू धर्मामधून, मी आजचा या प्रश्नाचं स्वरूप पाहता तूर्त हा शेवटचा म्हणून, कारण तोच मुद्दा घेऊन आपापले डोळे मिटून प्रार्थना करा. की शैल विचारतोय की तुमच्या बऱ्याच लेक्चर्स मध्ये मी असं ऐकलं आहे की सर्व धर्म हिंदू धर्मामधून आले आहेत, ते जरा इलॅबोरेट कराल का? इलॅबोरेट करायला आता वेळ नाहीये, पण मी तुमच्या कानावर एवढं घालतो की आपली भारतीय कल्पना ही आहे की धर्म एकच असतो, एकच असतो आणि तो कोणी वेगळा स्थापन नाही करत. कोणी वेगळा स्थापन करतो त्याला भारतीय शब्द आहे पंथ. पंथ की ज्याला ज्या तऱ्हेने ईश्वर कळला त्यांनी त्या तऱ्हेने स्थापन करावं, म्हणून धर्म. आणि तो वेदातल्या ऋषींना असो किंवा बुद्ध महावीराला असो, ज्या सत्याचा साक्षात्कार झाला ते त्यांनी सर्वांना सांगितलं. अशा अर्थाने मी सांगतो की जगातला सर्वात प्राचीन धर्म विचार हा जोला नंतर रूढार्थाने हिंदू धर्म असं म्हणतात, त्यामधूनच ही सूत्र येतं की सर्व धर्म समान पण आहेत. वेगवेगळे धर्म हे एकाच ईश्वरापर्यंत जाण्याची
वेगवेगळी साधनं आहेत, त्यामुळे एकमेकाचा द्वेष करण्याचं कारण नाही. ही भारताची, त्यातल्या हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख याही धर्मांची शिकवण आहे. अशा अर्थाने मी नेहमी हे सुचवतो, की सर्व धर्म एकाच धर्मातून निर्माण झाले. मला दिसते की एक शेवटचेच 2-3 प्रश्न शिल्लक आहेत, पण तेवढे मात्र आपण पुढच्या वेळेला घेऊया. आज मला सॉलिड मजा आली आहे. पहिल्या काही नंतर मी जवळ-जवळ 100 तरी प्रश्नांवर थोडक्यामध्ये माझी प्रतिक्रिया दिलेली आहे. सर्वांच्या परवानगीने आजचं सत्र इथे थांबवूयात.